येशूच्या पवित्र नावाला धन्यवाद असो। महान परमेश्वराची कृपा अगाध लीला की हा सुंदरसा समय देवाने आपल्या आयुष्याला लाभू दिला आणि त्याच्या चरणजवळ घेतलं म्हणून देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ। सर्वजण डोळे बंद करतील, आपण प्रार्थना करू। हालेलुया 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 हालेलुया। प्रभु यीशुच्या नावाने 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 हालेलुया 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 हालेलुया। एक पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश व पृथ्वीचा उत्पन्न करणाऱ्या जनाला मान महिमा गौरव समाच्या प्रभू माझ्या देवा माझ्या राजा, खरोखर महान परमेश्वरा गेला हप्ताभर सांभाळ करून तो परमेश्वर आठवड्याचा पहिला दिवस आणि तो परमेश्वरा 6व्या महिन्याचा पहिला शब्दात दिवस पवित्र पाळण्याचा मुका तो आमच्या आयुष्याला लाभू दिलास माझ्या देवा। खरोखर महान परमेश्वरा ह्या तुझ्या महान देवबद्दल कृपेबद्दल तो परमेश्वरा तुला लाखो लाख धन्यवाद। हे माझ्या पवित्र प्रभू किती लोक जे धरती जग सोडून गेले तो परमेश्वरा, परंतु तुझ्या तुझी शुद्ध कृपा तो परमेश्वरा काय जून महिन्याचा पहिला शब्दात दिवस पवित्र पाळण्याचा मुका आमच्या आयुष्याला तो लाभू दिलास माझ्या देवा। या तुझ्या महान देवबद्दल तो परमेश्वरा तुला धन्यवाद। माझ्या प्रभू किती लोक धरती जग सोडून गेले त्याच्या पण तू डोळ्याच्या बाजूप्रमाणे आपण प्रत्येक मिनिटाचा सांभाळ केला, सर्व मंडळाच्या विश्वासाचा सांभाळ केलास आणि प्रभू परमेश्वर आज तुझ्या चरणाजवळ घेतलास म्हणून आजच्या मी तुला करोडो करोडो धन्यवाद। हे सर्व शक्तिमान प्रभू परमेश्वरा प्रभू देव जो होता जो आज येणार आहे त्या परमेश्वराला धन्यवाद मी विनंती करतो। त्याच्या प्रगट करणे पिसामध्ये म्हटलं झाले अल्फा ओमेगा आदि व अंत प्रारंभ व शेवट मीचाच आहे। सकुल नमस्कार तू त्याला मी जीवनी झाल्याचं पाणी दिले माझ्या पवित्र प्रभू तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो, विनंती करतो। आजची आराधना आरंभापासून शेवटपर्यंत तुझ्या हातात समर्पण करतो। प्रभू परमेश्वराचे गीत होतील, जो संदेश होताच्या जे होईल माझ्या देवा त्या सर्वांसाठी तू साक्षी होताच्या हप्ताभरचे सर्व प्रोग्राम तू आशीर्वाद कर आणि सर्व मीटिंग तू ब्लेसिंग कर। जे प्रभू परमेश्वर आज माणिकवली उल्हासनगर प्रभू परमेश्वरा येळी प्रभू परमेश्वरा सरळा जे लेकरा ऑनलाईन मेसेज ऐकत आहेत प्रभू परमेश्वरा मंडळीच्या सर्व विश्वासासाठी ग्राहक होतो जे लेकरा एक दिवस उपवासामध्ये असतील परमेश्वरच्या नावात प्रत्येकाचं जीवन तू आशीर्वाद कर, प्रत्येकाच्या कुटुंबात तुझी शांती समाधान दे आणि होय प्रभू परमेश्वरा प्रत्येकाला मेसेज करण्यासाठी तू मन खोलण्यासाठी प्रार्थना करतो। कारण आत्मिक युद्ध प्रभू परमेश्वरा तू शारीरिक इस्रायल आणि आत्मिक इस्रायलला सांभाळणारा सर्व सामर्थ्यवान प्रभू परमेश्वर जिवंत आहेस प्रभू परमेश्वरा आणि म्हणून बापा या युद्धात जिंकण्यासाठी प्रभू आज आम्हाला इस्रायल होणं गरजेचं आहे। होय पवित्र प्रभू तुला विनंती आणि प्रार्थना करतो राजा राजा आम्ही बलांनी पराक्रमाने नव्हे पण तुझ्या आत्म्याने कार्य सिद्धी जाईल आणि तू आम्हाला इस्रायल करशील आमचा पूर्ण विश्वास आहे। हे माझ्या पवित्र प्रभू तुला विनंती आणि प्रार्थना करतो का जो मेसेज चाललाय तारण पावलेले लोक होय पवित्र प्रभू आज मी तारण पावलेल्यामध्ये आहे का तारण न पावलेल्यामध्ये आहे, कारण बायबल सांगते पुष्कळ ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत। होय पवित्र प्रभू आज मी वैरी आहे का आज मी वधस्तंभ माझ्या जीवनामध्ये मी घेतलेला आहे। हे पवित्र प्रभू तुला विनंती आणि प्रार्थना करतो आमच्या प्रत्येकाचा जीवात्मा शरीराला जपतो राजा YouTube द्वारे या ऑनलाईन द्वारे जे जे नॉट मेसेज ऐकतील प्रत्येकाचं तू मन खोल आजच्या आरंभापासून शेवटपर्यंत करतो हप्ताभराच्या सर्व प्रोग्राम तू आशीर्वाद कर फक्त आणि फक्त तुझा महिमा तुझा कृपे आम्हा प्रत्येक आत्मा जीवात्मा शरीर प्राण तुझ्या हातात सोडतोय। आशीर्वाद कर आजच्या आराधना आशीर्वादित कर। पुन्हा एक बार चारी मंडळाच्या विश्वासाने कुटुंब मी तुझ्या हातात समर्पण करतो प्रभू परमेश्वर चारी मंडळाच्या विश्वासाला तुझा दयेचा कृपेचा ठेव तुझ्या रक्तात प्रत्येक झेपून ठेव आणि प्रत्येकाच्या जीवनात तुझी शांती समाधान दे। जे बिमार असतील त्यांना चंगळकर साहित्याला बोला मात्र कोण तुझ्याचा महिमा कर, कारण वचन सांगते तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल, तुझा महिमा तुझा गौरव घे मान सन्मान गौरव तुला मी देतो। इथून पुढची वेळ घटका आणि समय तुझं होतो प्रार्थना दंडे तो तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागतो आमेन। आपण मेसेज मध्ये जाऊया। अनुवादचं पुस्तक 33 अध्याय आणि 29 वचन। हे इस्रायला तू सुखी आहेस, यहोवाने तारलेले लोका तुझ्यासारखा कोण आहे? तुझ्या सहाय्याची ढाल व तुझ्या उत्कृष्टपणाची तरवार तो आहे आणि तुझे शत्रू तुझे आज्ञांकित होतील आणि तू त्यांच्या उंच ठिकाणावर पाय देशील। देवबाप करो हे वचन आपल्या सर्वांसाठी प्रभू आशीर्वादच करो। ख्रिस्तात माझ्या बहिणी आणि भावांनो सर्वांना सलाम, प्रेज द लॉर्ड। वचन द्वारा हे इस्रायला तू सुखी आहेस, तू सुखी आहेस, यहोवाने तारलेले लोका तुझ्यासारखा कोण आहे? यहोवाने तारलेल्या लोका तुझ्यासारखा कोण आहे? आज बघा किती करोडो ख्रिश्चन पडलेत। मी पाठीमागे लोटाच्या दिवसाचा मेसेज प्रीच केलेला आहे, त्यावेळेस सांगितलं 34,000 डिनॉमिनेशन या दुनियेत पडलेत। प्रभू त्यांच्याकडे पाहत नाहीये, प्रभू आज या लहान छोट्याशा कळपाकडे पाहत आहे। का या लहान छोट्याशा कळपाकडे पाहत आहे तर त्याने तारलेले लोक आहे। आज आम्ही जर तारलेले लोक म्हणत असतो
देवाचं भय असेल. आणि जर आमच्या देवाचं भय आहे, परमेश्वर म्हणतो माझ्या नावाचा महिमा करणारे दोघ्या गतीने बोलत असता त्यांच्यामध्ये मी साक्षी आहे. आणि मग जर आमच्यामध्ये तो ख्रिस्त साक्षी आहे तर आम्ही जगाच्या गोष्टीमध्ये का टाइमपास करावा? आम्हाला काय बाकी कामं नाहीत का? आणि म्हणून आज जर मी तारण पावलेल्या लोकांमध्ये जर आहे म्हणत असेल तर मला माझ्या देवाचं भय पाहिजे. आणि देवाचं जर भय आहे तर आज जे युद्ध चालू आहे, आज जे युद्ध आहे, या युद्धात आम्ही वाचले जाणार आहे. का? कारण तुझ्या सहाय्याची ढाल, तुझ्या साह्याची ढाल, तुझ्या उत्कृष्टपणाची तलवार तो आहे. तुझ्या उत्कृष्टपणाची तलवार तू आहे. बघा बायबल सांगतंय जर आज या जिवंताच्या भूमीवर माझं जीवन त्या परमेश्वराला आवडणार आहे, माझी वर्तणूक माझ्या देवाला आवडणारी आहे, तर लोक मला नावं ठेवतील, लोक माझी निंदा करतील, पण बायबल सांगतं तो परमेश्वर माझ्या साह्याची ढाल होईल. जसं या भूमीवर जीवन जगताना आम्ही एकमेकाला सहाय्य करतो, 10 वेळा बोलून दाखवतो, पण ख्रिस्त तसा बोलणारा नाहीये. ख्रिस्ताने आमच्यासाठी ढाल दिलेली स्वतःचं जीवन, ख्रिस्ताने आमच्यासाठी तलवार दिली स्वतःचा शब्द. मग आज जर ते शब्द या जिवंताच्या भूमीवर तुम्ही आणि मी पाळत आहे तर आम्ही तारणाऱ्या लोकांमध्ये जाणार. पण तो एक उजव्या कानाने ऐकून डाव्या कानाने जर आम्ही सोडलं तर आम्ही नाशात जाणारे लोक असणार. का? कारण जर आम्ही जर हे वचन आज्ञा पाळली, त्याच्या शब्दाला इज्जत दिली, त्याच्या शब्दाला मान दिला, तर बायबल सांगतं निर्गमचं पुस्तक 19वा अध्याय आणि 6 वचन आम्ही कोण असणार? कारण तारण हे पुष्कळ नाहीये, हे थोड्या लोकांसाठी आहे. आणि तुम्ही मला याजकांचे राज्य व पवित्र राष्ट्र असे व्हाल. व पवित्र राष्ट्र असे व्हाल. बायबल सांगतंय प्रभू परमेश्वर मोशेला म्हणलाय आता मी सिनाईवरती उतरतोय, पण इस्रायल लोकांना सांग पवित्र राहण्यासाठी. कारण प्रभू येशू मसीहने जेव्हा इस्रायलाला घोड्याच्या पंखावर बसून बाहेर काढलंय, तांबडा समुद्र पार केलाय, सिनाईवरती उतरतोय प्रभू, तेव्हा त्याला सांगतोय काय की तुम्ही मला याजकांचे राज्य व पवित्र राष्ट्र असे व्हाल. प्रेज द लॉर्ड. याजकांचे राज्य आणि पवित्र राष्ट्र असे व्हाल. बघा किती मोठा ब्लेसिंग प्रभू तुम्हाला देतोय. आज जर आम्ही एक आत्मा वाचवतोय किंवा आम्ही स्वतःचा आत्मा वाचवतो तर बायबल सांगतं आम्ही ख्रिस्ताचे राष्ट्र होतोय. राष्ट्र का ज्या राष्ट्राचा अधिकारी प्रभू येशू ख्रिस्त असणार आहे. आज त्या राष्ट्राचे लोक तुम्हाला आणि मला त्यांनी केलं होतं. पण जर आम्ही फक्त टाइमपास म्हणून जीवन जगत असतो, टाइमपास म्हणून ऑनलाईन पाहत असतो, टाइमपास म्हणून पालकाला दिसलं पाहिजे मी ऑनलाईन आहे, ते फक्त व्यर्थ होईल. तुम्ही पालकाला नाही फसवत, तुम्ही स्वतःला फसवताय. कारण हे वचन आम्हाला रूपांतर करणार आहे. कारण जेव्हा सिनाईवरती प्रभूला उतरायचंय तेव्हा त्यांनी मोशेद्वारे वॉर्निंग दिलेली का 3रा दिवस उजळताच मी सिनाईवरती उतरेल, तेव्हा इस्रायलाचं जीवन कसं असावं. आज ते शारीरिक इस्रायल आहे, आज तुम्ही आणि मी आत्मिक इस्रायल आहे. तो ख्रिस्त शारीरिक इस्रायलला सांभाळण्यासाठी तयार आहे का? कारण आता शारीरिक इस्रायलाचं शारीरिक युद्ध असणार. हे सगळे राज्य राष्ट्र लोक त्याच्या विरुद्ध उठणार, फक्त येशू मसीह त्याच्या फील्डमध्ये असणार. आमचं आत्मिक युद्ध आहे. आत्मिक युद्धात आम्हाला जिंकण्यासाठी प्रभू येशू मसीह पवित्र आत्मा आम्हाला देत आहे. जर पवित्र आत्मा मिळाला तर आम्ही आत्मिक इस्रायल आणि शारीरिक इस्रायल ते इस्रायल का त्यांच्या पक्षातून प्रभू लढणार. मग आता मला जर युद्ध जिंकायचं आहे तर मी त्याचे लोक आहेत का? मी त्याचं राष्ट्र आहे का? कारण तो प्रभू त्याच्या राष्ट्रासाठी 101% भूमीवर उतरणार. यासाठी आज मी इंडियन, मी परराष्ट्रीय हे डोक्यातला भ्रम उडवावा लागेल. मी इस्रायल झालोय का? कारण तो प्रभू त्याच्या राष्ट्रासाठी भूमीवर उतरणार. पक्का उतरणार. कारण बघा शारीरिक युद्ध जेवढे झाले त्या प्रत्येक युद्धात प्रभू इस्रायलाच्या बाजूने लढला. बायबल सांगते आज तुम्ही आणि मी आत्मिक इस्रायल आहोत. तो आम्हाला युद्धात पडू देणार नाही, तर युद्धाच्या अगोदर आम्हाला रॅप्चर मध्ये घेऊन जाईल. ऍक्च्युली आज एक रॅप्चरचा पॉइंट मला मिळाला होता, मी प्रीच करणार होतो, पण म्हणलं नकोय. हा पॉइंट जर आम्ही कट झाला तर लिंक लागणार नाही. जसा हा पॉइंट कट होईल, फिनिश होईल, सेम कंडिशन मध्ये तुलनचा रॅप्चर कसा असेल हा मेसेज मी प्रीच करणार आहे. कारण आज आम्ही लास्ट मोमेंट मध्ये आहोत. प्रभूचं आगमन दाराशी आलेले. तो म्हणतो तारण पावलेले लोक. आज मी जर प्रभूचं राष्ट्र आहे आणि माझं युद्ध आहे तर माझ्या बाजूने कोण लढेल? प्रभू येशू. पण मी प्रभूचं राष्ट्र नाहीये, मी दुष्टांचं राष्ट्र आहे, तर माझ्या बाजूने कोण लढेल का? नाही. त्या जगाच्या
आम्ही तारण पावणार लोक होणार का? नाही होणार. आणि म्हणून त्याने मोशेला सांगितलं का इस्रायल मंडळीला सांग, काय सांग? आणि तुम्ही मला याजकाचे राज्य तुम्ही मला याजकाचे राज्य व पवित्र राष्ट्र असे व्हाल. व पवित्र राष्ट्र असे व्हाल. ज्या गोष्टी तू इस्रायलाच्या संतांना सांगाव्या सांगाव्या त्या याच आहे. ह्याच आहेत. काय सांगायचं? जास्त वाचवाच नको करू. त्यांना दोनच पॉइंट सांग, तुम्ही माझे राष्ट्र आणि याजकाचं राज्य. नवीन करारात सुद्धा सेम टाइप मध्ये प्रभू येशू मसीह म्हणतोय. काय म्हणतोय त्याने? तुम्हाला आणि मला काय आशा दिली नवीन करारामध्ये? पेत्राच्या पहिल्या पत्रात 2 अध्याय 9 वचन. आज आम्ही कोण आहोत? तुम्ही तर निवडलेला वंश, प्रेज द लॉर्ड. तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजक वर्ग, राजकीय याजक वर्ग, पवित्र राष्ट्र, पवित्र राष्ट्र, मोलाने मिळवलेले लोक मोलाने मिळवलेले लोक आहात. यासाठी की ज्याने तुम्हाला अंधारातून आपल्या अद्भुत प्रकाशात बोलावले आहे, अद्भुत प्रकाशात बोलवले आहे. त्याचे सद्गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणतात ते तर शारीरिक इस्रायलसाठी प्रभूने सांगितलंय का तुम्ही माझे याजकाचं राज्य पवित्र राष्ट्रात. नवीन करारामध्ये सुद्धा त्याने सांगितलंय हो. कारण जुना करार आणि नवीन करार पुण्यामध्ये पूर्ण होतो प्रभू येशू मसीह मध्ये. तो येशू ख्रिस्त आज आम्हाला सांगत आहे का तुम्ही राजकीय याजक गण, त्याचे राष्ट्र आणि मोलाने विकत घेतलेले लोक आहात. विशेष पॉइंट आहे आमच्यासाठी. कारण आम्ही कोण होतो? परराष्ट्रीय. कुठे गटारात पडलो असतो, कुठे बेशर्माच्या झाडात काय पडलो असतो. पण त्या देवाने दया केली आमच्यावर. त्याचा अनमोल रक्त त्याने क्रूसावरती ओतलं आणि त्या रक्ताने आम्हाला त्याने खरेदी केलं होतं. आणि जर आम्हाला त्यांनी खरेदी केलंय, आता उदाहरण दाखल आपण जगात एखादं घर खरेदी केलंय, जगात एखादी गाडी खरेदी केली, तर आपण काय म्हणतो? मी खरेदी केलंय. माझा प्रश्न आहे. समजा वडील जरी म्हणले असं असं करते का, म्हणतो नाही नाही ते माझं आहे, ते मी खरेदी केलंय, माझा प्रश्न आहे. तिथं बरं कळतं माझा प्रश्न आहे. आणि हे जीवन ज्या ख्रिस्ताने आम्हाला दिलंय, मग याचा अधिकार त्याचा काय? दुष्ट लोकांचा आहे. आणि मग याचा अधिकार मी जर दुष्ट लोकांना देतोय, तर माझा प्रभूचा काय संबंध आहे? आणि माझा प्रभूचा संबंध नाही तर माझा त्या दुष्टांचा संबंध येणार. आणि जेव्हा माझा त्या दुष्टांचा संबंध येणार, तर बायबल सांगतो तो दुष्ट आणि ती एक देह होईल. तो दुष्ट आणि तो एक देह होईल. पण जो प्रभूशी चाललाय तो प्रभू एक आत्मा होईल. एक आत्मा. मग आम्हाला कुणाशी जडायचंय? प्रभूशी जडायचंय, तर त्याचा अभिषेक पाहिजे आत्म्याचा. आत्म्याचा अभिषेक कधी मिळेल? जर मी त्याच्या इच्छेने जीवन जगलो तर. मी कुणा दुष्टाच्या इच्छेने जीवन जगेल, कुणा दुष्टाच्या संगतीने नाचेल, तर जगाच्या नाशावर 101% नाश ठेवलेला आहे. तू बायबल घेऊन फिर, नाही तर बोबलात फिर. किती गावच्या ख्रिश्चनीचं विचारलेलं नाही बायबल मध्ये. आज मी इस्रायल आहे का? कारण पेत्र सुद्धा सांगत आहे, परमेश्वर म्हणतो वचनद्वारा, तुम्ही तर निवडलेला वंश, तुम्ही तर निवडलेला वंश. राजकीय बायबल सांगताय निवडलेला. जगातला आहे का? योहान 3:16 मध्ये सांगितलं देवाने जगावर प्रेम केलंय. पण इथं आता बायबल सांगताय तुम्ही तर निवडलेला वंश. निवडलेला वंश. आता जेव्हा आई दळण करते, त्या गहू आणि खडे आणि बंडगे एकत्र ठेवते का? काय करते? वेगळं करते. ख्रिस्तांच्या बंधुनी भावना आज सेम कंडिशन आहे. कापणीचा मौका ब्रदर. प्रभू म्हणलाय मी कापणाला सांगेल, भुसा पहिल्याने गोळा करा, पेंड्या बांधा अग्नी जाळण्यासाठी. म्हणून यांचे प्रेम लय उतरते नाही का, झाडाच्या कटड्यात मिक्सिंग होतील. पण बीज हे वेगळं राहणार आहे. आणि मग तो म्हणणार आहे बीज माझ्या कोठारा जमा करा. हे जे थळेचे थळे जमा होतील, हे माझ्या फलानं माझं दिसतं, या दुनियादारीत मिक्स होतील आणि स्वतःचा नाश ओढून घेतील. आज ख्रिस्ताने आम्हाला दुनियातून वेगळं केलंय. वेगळं केलंय. तुमच्याकडे जर 50 गोण्या बंडग्या झाल्या, तर फक्त एक गोणी धान्य होईल. सेम कंडिशन होणार आहे. चर्च मेंबर 10-10 लाख राहतील, हजारो राहतील, पण स्वर्गासाठी एकही नसेल. काय फायदा होणार आहे? काय फायदा होणार आहे? इथं बायबल मध्ये स्पष्ट सांगितलंय, तुम्ही म्हणण्याच्या ऐवजी आज हा शब्द वापरा, मी तर निवडलेला वंश आहे. आणि जर मी निवडलेला वंश आहे, तर मग या दुष्टाची माझी सलामतीचा काय संबंध? आणि म्हणून पौलुस म्हणतो हसू नका, दुष्ट संगतीने चांगल्या चालीरीती बिघडतायत. दुष्ट संगती. मग आता जेव्हा आम्ही त्या दुष्टांच्या संगतीने चालणार नाही, तेव्हा ते आम्हाला चांगले म्हणतील का? आम्हाला म्हणतील लय दुष्ट आहेत का? तर आम्ही त्यांच्या इच्छेने वागत नाही. पण
प्रभू येशू मसीह बरोबर. पण ज्या वेळेस आम्ही प्रभू येशू बरोबर आहे तर ते दुष्ट आम्हाला चांगले म्हणतील का? नाही म्हणणार. हा फरक. कारण पेत्र म्हणतो तुम्ही तर निवडलेले वंश, राजकीय याजक वर्ग, राजकीय याजक वर्ग, पवित्र राष्ट्र, राजकीय याजक वर्ग. आता मला सांगा, जो आमदार खासदार निवडून येतो त्यावेळेस तो या लोकांची सगळ्यांशी समोर राहतो का? तो कसा असतो? वेगळाच. त्याचं घर वेगळं, त्याचं दार वेगळं, त्याच्या गाड्या वेगळ्या, त्याचे कामगार वेगळे, त्याचं बसण्याचं ठिकाण वेगळं. बरोबर आहे का चुका? अरे बायबल सांगताय जिल्हा परमेश्वराचे राजकीय याजकांनी तुम्हाला केलंय. मग हा जर बहुमान तुम्हाला टिकवायचा असेल, हा जर ब्लेसिंग तुम्हाला मिळवायचा असेल, तर मग आज या जगात आहे का जगातून वेगळं आहे? जसा आमदार खासदार नगरसेवक झाला तर ते त्याचा ढब काय होती? वेगळीच. प्रोग्राम असो काही असो तो एक वेगळ्याच टाईप मध्ये असतो. तुम्ही राजकीय याजक गण, हे राजकीय याजक हे राज्य जगाचं नाहीये, हे येणारं राज्य आहे. या राज्याच्या तुम्ही याजकगण होणार आहात. या राज्याच्या मी याजकगण होणार आहे. मग आम्हाला किती मोठा ब्लेसिंग आहे आणि आम्हाला किती उच्च स्थान असणार आहे. हे नरकीमय जीवन जगणारे राजकीय याजकगण काय उड्या मारतायत. पण जर आम्ही सर्व सामर्थ्यवान देवाचे राजकीय याजकगण झालो तर त्या ठिकाणी काय मोठा ब्लेसिंग असेल हा थोडा कंपॅरेबल करा. त्या दुनियातला राजकीय याजक आणि देवाचा राजकीय याजक याच्यात थोडीशी टॅली करून बघा जीवनामध्ये कोणता ब्लेसिंग मोठा आहे. कारण तो न संपणार आहे, ते 5 वर्षात संपणार आहे. जेव्हा तुम्ही आणि मी राजकीय याजकगण होतो तेव्हा त्याचा पिरियड फिक्स नाही, अनंतकाल. बायबल सांगते बाई हे घ्यायचंय काय जगातलं घ्यायचंय, शरीराची वासना पूर्ण करायची का आत्म्याची वासना पूर्ण करायची हे आपल्या हातात आहे. हमेशा लोक दुसऱ्याला ब्लेम करतात, याच्यामुळे हे झालं त्याच्यामुळे ते झालं. आणि तुझ्यामुळे कितीच वाटलं चाललंय हे बघ. कारण जेव्हा वचन तोडायला लावतो तेव्हा आम्ही चांगलं नाही करत, वाटोळ करतोय. हे बायबल सांगते. आणि म्हणून प्रभू म्हणलाय जर माझ्या एका कल्पातल्या एखाद्या जर कोणी विश्वासापासून दूर करत असेल तर त्याच्या गळ्यात जात्याची तळी. का जात्याची तळी? का दुसरे दगड जमत नाहीत का? का काय रिझन आहे, काय कारण आहे त्याला? हा त्याला काय असतात? छिद्र असतात. त्या छिद्रात पाणी मुरतं आणि ते अजून दुप्पट जड होती. लक्षात ठेव. आज आम्हाला त्याचे राजकीय याजकगण बनवले, त्याचे निवडलेले लोक बनवले. तिसरा पॉइंट पवित्र राष्ट्र, पवित्र राष्ट्र, मोलाने मिळवलेले लोक आहात. हा मोलाने मिळवलेले लोक. जसं आपण म्हणतो ते वस्तू मी खरेदी केली माझा प्रश्न, त्याने तर आमच्यासाठी त्याचं जीवन दिलंय राव. आम्ही कोण लुबाडी करणार आहे? आम्ही कोण तू मय करणार आहे? आमचा काय प्रश्न आहे? आमचा काय अधिकार आहे? आणि जर आम्ही म्हणतो आमचा अधिकार आहे तर आम्ही ख्रिस्ताचे नाही का? कारण आमच्यासाठी ख्रिस्ताने स्वतःचा प्राण दिलाय, जीव दिलाय आणि आम्हाला त्याच्या रक्ताने खरेदी केले. कारण सैतानला काय लागत होतं? रक्त. आणि रक्त ओतल्यापासून पापाची क्षमा होत नाही. आणि म्हणून तो देवादिदेव शरीर धरून भूमीवर आला, क्रूसावर मारला, पुरला, तिसऱ्या दिवशी जिंदा झाला. जर तोच आत्मा तुम्हाला आणि मला असेल तर आम्ही त्याचे लोक होतो, अन्यथा त्याचे जर नाही तर आम्ही कुणाचे होतो? सैतानाचे. मग हा सैतानी स्पिरिट, सैतानी आत्मा काय करून देणार? फक्त आग लावून सोडून देणार. हे लक्षात ठेव. आज करोडो लोकांचं जीवन चाललंय. फक्त यांच्या डोक्यात भ्रम काय? आम्ही ख्रिश्चन आहे आणि आम्ही तारणात गेलो, स्वर्गात गेलो. काही फायदा नाही. बायबल हे सैतानानेही वाचलंय. हे मी सांगत नाही, पवित्र शास्त्र सांगते. बायबल वाचलंय, प्रार्थना केल्यात, भूतही घालवले. का? स्किवाच्या मुलामध्ये कोणते आत्मे होते? बायबल सांगते. जेव्हा त्यांच्यापेक्षा पॉवरफुल व्यक्ती आला, त्या पॉवरफुल व्यक्तीने त्यांचे काय केले? कपडे फाडले, बेचैन करून हाकून दिले. लक्षात ठेवा. आज हे भ्रम चाललेत लोकांचे आम्ही ख्रिश्चन बापदादी. आज ज्याने त्याने बघावं मी कोणाचा आहे. कारण समय हा लास्ट मोमेंट आहे. तारण पावले लोक तुम्ही आशीर्वादित आहात. जर हा आशीर्वाद आमच्या जीवनात नाही तर काहीही फायदा होणार नाही. आम्हाला जगाचा आशीर्वाद नकोय. जगाने आम्हाला तुच्छ लेखावं, जगाने आम्हाला हसावं, जगाने निंदावं. पण देवा तुझे आशीर्वाद तो आमच्यापासून काढून घेऊ. आणि आशीर्वाद हा जैविक नाही, आत्मिक आहे. जर पवित्र आत्मा आम्हाला मिळाला तर आम्ही त्याच्या मुलाने विकत घेतलेले लोक होतो. आणि सेकंड पॉइंट यासाठी की ज्याने तुम्हाला अंधारातून आपल्या अद्भुत प्रकाशात बोलावले आहे, त्याचे सद्गुण तुम्ही प्रसिद्ध करा. प्रेज द लॉर्ड. त्याचे सद्गुण प्रसिद्ध करा. बरोबर. आता त्याचे सद्गुण प्रसिद्ध करायचे म्हणजे तुम्ही दुनियाशी संबंध ठेवू शकता का? ठेवू शकता.
दुनियाशी संबंधित आहोत त्याचे गुण कसे काय तुम्ही प्रगट करणार आहे? नाही करू शकत. कारण एक मनुष्य दोन दाण्याची चाकरी करू शकत नाही. तो एकाची नफरत आणि एकावर प्रेम. हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा की आम्ही म्हणू आम्ही जगाई सांभाळून आम्ही सेवाही करू, होऊ शकत नाही. आणि म्हणून पौलुस म्हणतो ना, एक पुरुष दोन बायकांची चाकरी करून ख्रिस्ताची चाकरी करू शकत नाही. त्याचं रिझन का? कारण त्याचं मन तिथं काय झालं असणार? चलबिचल आणि मग सैतानमध्ये घुसणार. त्याच्यासाठी वननेस. मग आता जर प्रभूने मला खरेदी केलंय, प्रभूने मला विकत घेतलंय, तर मग मला त्याचे गुण प्रगट करायचे. मग त्याचे गुण प्रगट करून मी दुनियाला कसं काय सांभाळू शकणार आहे? मी दुनियाचे गुण कसं काय प्रगट करणार? दुनियाला पसंत. आता जिथं प्रवीणला मला खुश ठेवायचंय, जिथं सागरला मला खुश ठेवायचंय, त्यावेळेस मला देवाचं वचन पक्क तोडावं लागणार आहे. पक्क. का? कारण ते कुठेतरी मला चुकीचा निर्णय घ्यायला लावणार. ते चुकीचा निर्णय घ्यायला होतात म्हणून मी त्यांच्या बेसमध्ये वागायचंय. काय फायदा होणार? छोटस म्हणून बायबल सांगतं छोटस खमीर. किती? छोटस खमीर भाकरीचा पूर्ण उंडा खराब करून टाकते. लक्षात ठेवा. आणि छोटसा खमीर म्हणजे काय? हे दुनियाचं शिक्षण. कोणतं? दुनियाचं शिक्षण. काय हे नाशापोटी घेऊन चाललेलं करोडो लोकांना. का? कारण ते करतात दूतांची उपासना, म्हणजे पडलेल्या दूतांची उपासना, पण दाखवायला मोठे ख्रिश्चनपणा दाखवत आहेत. काय फायदा होतो? आम्ही त्याचे मोलाने विकत घेतले लोक आहोत, त्याचे, दुनियाचे नाही. आणि म्हणून पेत्र म्हणतो का तुम्ही त्याचे मोलाने मिळवलेले लोक आहात. यासाठी की ज्याने तुम्हाला अंधारातून आपल्या अद्भुत प्रकाशात बोलावले आहे. आपल्या कोणाच्या? त्याच्या. म्हणून तो म्हणला जगाचा प्रकाश मी आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही. प्रभूचा शब्द आहे. पण जर आम्ही म्हणतो ख्रिश्चन, प्रभू आम्हाला भेटलाय, पवित्र आत्मा मिळालाय आणि आम्ही सगळ्या जगाची चाललेली ते अनुसरतोय, आमचा प्रभूचा संबंध नाही. आम्ही फक्त भ्रांतीच्या आत्मा, आम्ही स्वर्गात गेलो, आमचं तारण झालं. हे फक्त पाचवा आत्मा. हे लक्षात असू दे. तारणात जायचंय तर आज मी या जिवंताच्या भूमीवर माझ्या क्रियेतून प्रभू गाजतोय का तो दुष्ट गाजतोय? आणि हे आमच्याच क्रियेतून प्रकट होईल. आणि म्हणून तो पुढचा वचनात यासाठी की ज्याने तुम्हाला अंधारातून आपल्या अद्भुत प्रकाशात बोलावले आहे, त्याचे सद्गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. त्याचे सद्गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता. जोपर्यंत मला वचन माहित नव्हते, मेसेज माहित नव्हता, तोपर्यंत मी दुनियादारी केली. दुनियादारीमध्ये आनंद मिळवलाय. पण आता जर मला वचन कळाले, मेसेज कळालाय, उत्तम मार्ग कोणता हजर दिसतोय, पण तो जर मी अनुसरत नाही आणि मी माझ्याच मार्गाने चालतोय, तर जे यशाचं पुस्तक 4 अध्यायामध्ये सांगितलं, करोडो ख्रिश्चनांसाठी कार्य होणार आहे. करोडो, लाख नाही, करोडो. काय काय म्हणलंय त्या यशा 4 अध्याय? घरी वाचा सर्वजण, की आम्ही आमच्याच वस्त्र घालू, आम्ही आमच्याच भाकरी खाऊ, फक्त तुझं नाव ख्रिस्ती आम्हाला लागू दे, का आमच्या अपकीर्ती दूर होईल. आम्ही आमच्या वस्त्र घालू म्हणजे आम्ही आमच्याच गुण प्रगट करू आणि आमच्याच क्रियेत आनंद मानू. आम्ही आमच्याच भाकरी खाऊ म्हणजे आम्ही आमच्याच बुद्धीने वागू, फक्त तुझं नाव लागू दे ख्रिस्ती. आणि म्हणून मी यांना सांगत असतो, अशा लोकांसाठी संडे पुरतं ख्रिस्ती, बाद में ख्रिस्ती. मग लगेच चालली ती आमच्या. आता रात्री जेव्हा दूध उशा पाहिजे मरणा पाठकीन त्या दिवशी काय म्हणजे तुला जाऊन अनेक लोकांचं नाव वाटलो करायचंय. देवदूत उशा पाहिजे, जेवण गाठ, निद्रा देईन, तुझ्या इच्छेने झोप घाल, आणि सकाळ झाली का देवा तू इच्छा बंद कर, आता मग इच्छा सुरू होती. मग याच्या दुष्टक्रिया झाल्या सुरू. कशाला रे प्रार्थना करतो, कशाला प्रार्थना करून घेतो 10 वेळा? तुला ख्रिस्त कळालाय, तुला वचन कळालंय, तुझं जीवन कसं असावं? निस्वार्थी, निष्कपट. कारण पवित्र आत्मा मला निस्वार्थी जीवन जगायला शिकवतोय, स्वार्थीपणाचं नाही. त्या दुष्टाने स्वार्थीपणाचं जीवन जगवलंय आणि सगळ्यांना, पुऱ्या जगाला नाशामध्ये नेते. आज जर प्रभूने आम्हाला जगातून निवडलंय, त्याचे लोक होण्याचं केलंय, आमचा जगाचा काय संबंध राहील? आणि जर जगाचा आमचा संबंध आहे तर आमचा प्रभूचा संबंध नाही. हे बायबल सांगतो. कारण तो म्हणतो ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहात. कोणाचे? कोणाचे लोक? देवाचे लोक कसे असतील? विचार करा. बायबल हातात घेतलं म्हणजे देवाचं नाही होत, प्रार्थना केली म्हणजे देवाचं नाही होत. आमच्या क्रिया कुठे चालल्या? आमची संगती कोणाबरोबर आहे? जर माझे विचार दुष्ट विचार असतील तर काहीही फायदा होणार नाही. पण माझे विचार जर प्रभूचे विचार असतील तर बायबल सांगतं त्याचा ब्लेसिंग माझ्यापासून कोणी रोखू शकणार नाही. कारण बोलवलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले
थोडक्यात. आज त्या थोडक्यामध्ये मला जायचंय, कारण आम्ही पहिले लोक नव्हतो, पण आता त्याचे आता तर देवाचे लोक आहात. देवाचे लोक आहात. तुम्ही दया पावलेले लोक प्रेज द लॉर्ड. तुम्ही दया पावलेले लोक नव्हतात, तर आता दया पावला आहात. आमेन. मग आता ही दया व्यक्त करायची का तिचा फायदा करून घ्यायचा आहे? आज देव आमच्यावर दया करतोय, त्याची रोज आणि रोज दया नवीन होते आमच्यासाठी. मग या दयाचा फायदा करायचा आहे का व्यर्थ घालायची? जर फायदा करायचा आहे तर आम्हाला जगातून, आणि जर आम्हाला नुकसान करून घ्यायचंय तर आमचा देवाचा संबंध नाही. ती दया होतच राहील आणि आमचे कर्म करीतच राहू. कारण पौलुस म्हणतो ना, काय मी रोज आणि रोजच पाप करावे का? कधीच नाही. तोच पौल काय म्हणतो? कधीच नाही. जे आम्ही एकदा पापाला मेलो त्यात आम्ही त्यात पुन्हा कसे राहणार? पण जर आम्ही त्याच रिवाजाने वागतो तर आमचा प्रभूचा संबंध नाही. हे पक्क फिक्स, हे बायबल सांगते. कारण आम्ही अंधारात होतो, पण आता कृपा करून त्याने आम्हाला निवडले. तो आमच्या रोज दया आणि दया करतोय. आणि बायबल सांगतं 8वाचं पुस्तक 7वा अध्याय 7 वचन की हे जास्त नाही ब्रदर, हे बोटं मोजणारे लोक आहेत. तुम्ही सर्व लोकांपेक्षा संख्येने पुष्कळ होता, पुष्कळ होता, म्हणून यहोवाने तुम्हावर प्रीती करून यहोवाने तुम्हावर प्रीती करून तुम्हाला निवडले असे नाही. आज लोकांचं काय चाललं? चला चला, लय मोठं चर्च, लय पाळ भारी, लय लोक येतात तिकडं. इथं लय थोडे लोक आहेत. थोडे दुलन बोलवलेले पुष्कळ, हे डिनोमिनेशन दुनियातले. थोडे प्रभूची दुल्हन. हे प्रगतीकरण फक्त दुल्हनला आहे, सगळ्यांना नाहीये. मग आज जर मी दुल्हन म्हणते, आज जर मी प्रभूची नवरी म्हणतोय, तर तो म्हणतो मी पवित्र आहे, तसे तुम्ही पवित्र पाहिजेत. की आज आम्ही जसा मुलाला एखादी मुलगी बघायला जातो तर आम्ही सगळी चेकिंग करतो. तो ती काय करते, तिचं पहिलं काय लग्न कार्य झालंय का, तिचं काय सोयीसुविधा झालंय का, सगळं चेक करतो आम्ही. नंतर आम्ही जमवतो. मग तो जर आम्हाला घ्यायला येतोय, करेक्टेड मध्ये आम्हाला कसं काय घेऊन जाईल तो? याच्यासाठी सेपरेट जीवन. कारण तर प्रभू म्हणतोय तुम्ही पुष्कळ होता असे नाही, तुम्ही सर्व लोकांपेक्षा संख्येने पुष्कळ होता, म्हणून यहोवाने तुम्हावर प्रीती करून तुम्हाला निवडले असे नाही, कारण तुम्ही सर्व लोकांपेक्षा थोडके होता. प्रेज द लॉर्ड. सर्व लोकांपेक्षा थोडके. आणि तमोपची मोहबत चाललाय. लय धार्मिक, लय धार्मिक, लय धार्मिक, लय धार्मिक. अहो, धार्मिकतेचा अर्थ काय? धार्मिक या शब्दाचा अर्थ काय? हे धार्मिक होण्यासाठी माझ्या जिवंताच्या भूमीवर माझं रूपांतर व्हायला पाहिजे. हे भूमीवर जिंदा असताना माझं परिवर्तन व्हायला पाहिजे. पण नाही, मी ख्रिस्ती, मला दान मिळालं आणि मी स्वर्गात गेलोय आणि इतर रस्त्याने सगळे कुकर्मच करीत फिरतोय किंवा दुष्टाच्या संगतीत राहतो, दिवस कुचकितोय, तर फायदा होईल का? नाही. का? कारण तो म्हणतोय पुष्कळ नाही, थोडके आहात, थोडके. आणि या थोडक्यांना पौलुस वॉर्निंग देतोय. काय वॉर्निंग देतोय? इब्रिकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 3 ते 6 वचनात बायबल काय सांगते? आणि जर देव होऊ देईल तर आपण हे करू, कारण जे एकदा प्रकाशित झाले, जे एकदा प्रकाशित झाले, ज्यांनी आकाशातल्या दानाचा अनुभव घेतला. शब्द काय सांगितलाय? जे जे म्हणलं सगळं जग आलंय का? बायबल वाचताना कुत्रे मागे लागल्यासारखं बायबल वाचिते. त्याचा अर्थ त्यालाही कळणार आणि यालाही कळणार. बायबल मध्ये जर, तर, पण, परंतु, जे, तर हे शब्द बऱ्याचशा ठिकाणी महत्वाचे, पुष्कळ ठिकाणी. पौलुस आम्हाला शिकवतोय जे एकदाच 10 वेळा नाही. आजचा बाळ काय सांगतोय? नाही सिस्टर, चालतं, चुकलं तरी चालतं, धार्मिक 7 वेळा पडला तर प्रभू उठवील. कशाला ही सुधरण बाया, कशाला ही सुधरण बाई? नाही ब्रदर, चालेल, धार्मिक 7 वेळा पडला तर प्रभू उठवेल, कशाला तू सुधरण? बालक म्हणतोय ना 7 वेळा प्रभू उठवील. अरे मूर्खा, बायबल सांगतं अब्राम हा धार्मिक होता, प्रभूची नजर त्याच्यावर लागलेली होती, पण बाप मूर्तीपूजक होता म्हणून प्रभू अब्रामाला सांभाळत होता. लक्षात ठेवा. का? कारण ते बीज प्रभूचं होतं. पण ज्या दिवशी बाप मेला, अब्रामाला कॉलिंग केली. बायबल सांगतं त्यानंतर अब्राम पडला का? नाही पडला. का? कारण पवित्र आत्मा मनुष्यामध्ये जेव्हा येतो ना, तेव्हा त्याचं जीवन सेपरेट होतं, अन्यथा नाही. प्रभू जर मोका देईल तर स्वतंत्र त्याचा मेषा
प्रीच करेल. यांना का स्वतंत्र जीवन जगता येत नाही? यांच्यात पवित्र आत्मा नाही. कारण प्रभू म्हणतो पुत्र जर बंधमुक्त करील तर ते खरे बंधमुक्त येतील. जिथं प्रभूचा आत्मा आहे तिथे मोकळीक आहे. हे मोकळीक होत नाही याचं कारण पवित्र आत्मा नाही. हे प्रूफ आहे. प्रूफ. आज आम्हाला जर इस्रायल व्हायचं तर पवित्र आत्मा हवाय. आणि जर पवित्र आत्मा नाही तर मी इस्रायल नाही. आणि मी इस्रायल नाही तर मी तारण पावलेला नाही. हे बायबल सांगते की रात्रंदिवस जरी बोंबलत फिरलास पळालास तरी तारण नाही. पण जर लोक तुला वंदी देत निंदी देत तुला शाप शिवाय देत द्वांदा नाही प्रभूसाठी तू मानाचा पात्र आहेस. हे बायबल सांगते. कारण एक मनुष्य दोन धारेची चाकरी नाही करू शकत. एकाची नफरत एकाची सच्चाई. आणि म्हणून पौलुस सांगतोय जे एकदाच प्रकाश पावले 10 वेळा नाही. जे एकदाच प्रकाश पावले ज्यांनी आकाशातल्या दानाचा अनुभव घेतला. आता आकाशातलं दान म्हणजे काय? ज्यांनी आकाशातल्या दानाचा, या भूमीच्या दानाचा नाही, त्या भूमीचं दान म्हणजे दशमांश आणि पैसा, धन दौलत, हे दान भूमीचं झालंय. ज्यांनी आकाशातल्या दानाचा एकदा अनुभव घेतला, जे पवित्र आत्म्याचे भागीदारही झाले, जे पवित्र आत्म्याचे भागीदारही झाले, व ज्यांनी देवाचे उत्तम वचन, ज्यांनी देवाचे उत्तम वचन व पुढे येणाऱ्या युगाचे सामर्थ्य, पुढे येणाऱ्या युगाचे सामर्थ्य यांचा अनुभव घेतला, यांचा अनुभव घेतला, ते जर पतित झाले, ते जर पतित झाले तर त्यांना पश्चाताप होईल. पश्चाताप होईल. असे त्यांना पुन्हा नवीन करणे अशक्य आहे. प्रेज द लॉर्ड. काय सांगते बायबल? आणि मग धार्मिक साधूला आपलं उठील म्हणल्यानंतर एका आपला पाऊल शिकवतोय का ज्यांनी येणाऱ्या राज्याचं सामर्थ्य पाहिले, आकाशाच्या दानाची रुची चाखली, मधुर वचन चाखलंय, सगळ्या रुचीचा अनुभव घेतलाय, पण ते जर एकदा, सात नाही सांगितलं, दोनदा नाही सांगितलं, एकदा पतित झाले, पतित होणे म्हणजे पडणे, तर पुन्हा नवीन जीवन करणे अशक्य आहे. हे वचन सत्य आहे. हे वचन सत्य आहे. आकाश आणि पृथ्वी नाही तशी होतील पण देवाचं वचन टळणार नाही. जर या वचनाची मला भीती आहे, पवित्र आत्मा मला मिळालाय, तर दुनिया माझ्यासाठी मेली का? कारण ते सेपरेट जीवन कधी होईल? जेव्हा पवित्र आत्मा मिळेल तेव्हा. आणि जर पवित्र आत्मा नाही तर ही लुटरूंची गुहा आहे, ही सैतानाची पिढी. आणि म्हणून त्याच प्रभू म्हणलाय ही दुष्ट व व्यभिचारी पिढी मला चिन्ह मागते, पण योनाच्या चिन्हाशिवाय ना कसलं चिन्ह. का पतित होत आहे? नेक्स्ट वचन. कारण ते स्वतःसाठी देवाच्या पुत्राला पुन्हा वधस्तंभी देत राहतात, त्याचा उघड अपमान करीत राहतात. त्याचा उघड अपमान नाही. आम्ही ख्रिस्ती ना, आम्हाला लय देव कळला ना, आम्ही सेवा करतो ना, आम्ही गाणे गातो ना, आम्ही प्रार्थना करतो. जेव्हा स्वीकारायचे, जेव्हा गोष्टी करायच्या, तेव्हा हे त्याला नाकारतात, म्हणजे त्या गोष्टी करत नाही. का? मग जेव्हा त्या गोष्टी करायच्या जग सोडावं लागेल. जग सोडावं लागेल. बदल अब्रामाला कॉलिंग झाली, तुझा बाप, तुझा घरदार, तुझा कोण सगळ्यात सोडून चालू बाहेर, तो देश मी तुला दाखवते. आता तिथं जर त्यांनी विचार केला असता माझ्या फलाने, माझ्या बिस्ताने, मग याचं काय होईल, त्याचं काय होईल, अब्राम विश्वासाचा पिता होऊ शकला असता का? होऊ शकला असता का? त्याच्यासाठी आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. प्रभू या सैतान, आणि म्हणून लोक म्हणतात तू लय बेकार आहे, तू काय करीतो लक्षात ठेवा. पण हे वचन सत्य माझ्यासाठी, हे वचन सत्य. जर मला तारला जायचंय, आपल्यासाठी दुनिया मेली, आपला पहिल्यापासून उघड आहे. मी माझ्या आईला बोललेलो, कारण मला वचन सत्य याच्यासाठी पवित्र आत्मा पाहिजे. की फॉर एक्झाम्पल शाऊल हा पाऊल काय म्हणतो, हे दुनिया माझ्यासाठी मळ आहे, केर कचरा आहे. का बरं? त्याच्या अगोदर त्याने किती रुबाब केलाय, त्यानंतर किती लोकांना छळलंय. पण स्वतंत्र कधी झाला? पवित्र आत्मा मिळाल्यावर. हे का स्वतंत्र होत नाहीत? यांच्यात पवित्र आत्मा नाही. मग यांच्यात पवित्र आत्मा नाही, यांच्यामध्ये कोणता आत्मा आहे? भ्रांतीचा, जो देवापासून आहे. देवापासून आहे भ्रांतीचा आत्मा. काय? की आम्ही नाचू, प्रार्थना करू, बायबल वाचू, सगळं काही करू, पण कर्म क्रिया आम्ही आमच्यात चालू ठेवू. विषय तिथंच संपले. मग तुम्ही काही करा, ज्याचे त्याच्या कर्माप्रमाणे फळ मिळणार. तुम्हाला जर युद्धात जिंकायचंय, तारण पावणाऱ्या लोकांत जायचंय, तर मला एकच कठोर निर्णय घ्यावा लागेल. एक तर प्रभू, नाही तर दुनिया. कारण एक मनुष्य दोन दाण्याची चाकरी करू शकत नाही. मी पुन्हा बार सांगतोय, कारण पौलुस म्हणतो ते जर एकदा, का? जर पवित्र आत्मा दुःखित होणार नसता, खेदित होणार नसता,
अहो जुन्या करारात दाविदाच्या प्रार्थना करतोय. हो जुन्या करारात काय प्रार्थना केली त्याने? गॉड ब्लेस यू राईट. देवा तुझा आत्मा तू माझ्यातून काढून घेऊ नकोस. आणि तो जर आत्मा मिळाला आणि राहिला असता तर दाविदाने प्रार्थनाच केली नसती. आणि त्या दाविदाविषयी प्रभू नवीन करार केव्हा देतोय का दावीद माझ्या मनासारखं पात्र मिळालं, माझे कार्य सिद्धीच नाही. बघा आणि आज आम्ही काय नाचत होतो काय उड्या मारितो. तो म्हणतो का या गोष्टी घडत आहे. तो म्हणतो देवा तुझा आत्मा तू काढून घेऊ नकोस. कारण जर देवाचा आत्मा काढून घेतला तर हा दुष्ट आत्मा येतोय का जो शाऊलाचा अभिषेक झाला, शाऊलाने देवाचं वचन तोडलं, देवापासूनच एक दुष्ट आत्मा शाऊलाला छळू लागला. बायबल सांगते. मग यांच्या दुष्ट आत्मा आल्यानंतर ते आम्हाला छळणार आहे. कारण हा शाऊल दाविदाला किती छळत होतो. त्याने काही चूक केलं का? काही चूक होती का? पण नाही. तो दुष्ट आत्मा रात्रंदिवस शाऊलाला दाविदाला छळत होता. कुठं भेटेल याचा घात मी कसं करू. हे दुष्ट यांच्यात घुसून आम्हाला छळतील आणि आम्हाला छळून आमचीच बदनामी करतील. हे पक्क. पण दावीद जेव्हा शाऊल आणि दावीद एकाच वेळेत आले त्यावेळेस फक्त दावीदाने एकच काम केलं. ते कोणतं? राईट. का? याचं कारण काय की उद्या त्याने पलटी मारायला नकोय. दावीद म्हणे महाराज मी बघा तुम्हाला सोडलंय, तुम्ही माझ्या तावडीत आला होतात. तर तो म्हणे कुठं नाहीच. कारण यांना सवय असते पलटी मारण्याची. बरोबर. त्याने काय केलं? त्याच्या वस्त्राचा काठ कापून ठेवला आणि त्याला फूट करून टाकलं. बोलण्याचा मधीचा अर्थ असा आहे की आज जर पवित्र आत्मा मिळाला तर जीवन सेपरेट होतंय आणि जर पवित्र आत्मा नाही तर जीवन सेपरेट होऊ शकत नाही. हे पक्क आहे पक्क. कारण स्वतंत्र जर त्याने आत्मा दिला तर आम्ही स्वतंत्र होणार आणि जर स्वतंत्र होतोय तर मी प्रभूचा होणार. नाही तर जगाच्या नाशाबरोबर आमचा सुद्धा नाश होणार. आणि म्हणून पौलुस म्हणतो जे एकदा प्रकाशित झाले, येणाऱ्या युगाची सामर्थ्य चाकलंय, देवाचे सुमधुर वचन खाल्ले, सर्व काही त्यांनी केलंय. पण ते जर पतित झाले तर त्यांचं पुनर्जीवन होणं अशक्य आहे. का? कारण ते स्वार्थापोटी स्वतःसाठी देवाच्या पुत्राला वधस्तंभ बार खेळतायत. काय करतायत? बार खेळतायत. बार खेळणं म्हणजे काय? बार खेळणं म्हणजे काय? चूक करणे, देवा मला क्षमा कर. चूक करणे, देवा मला माफ कर. आणि जर कळालं तर जीवन सुधरव. पण संपला विषय. कारण जेव्हा आम्ही दयेची याचना करतोय तेव्हा तो ख्रिस्त पूर्ण क्रूसावर रक्त ओततो नजर. कारण त्याच्या रक्तामध्ये जीवन आहे. त्या रक्ताकडून त्याने आम्हाला खरेदी केलंय. आणि म्हणून पौलुस म्हणतो का हे स्वार्थापोटी देवाच्या पुत्राला काय करतात? वधस्तंभ खेळतात. आणि म्हणून तोच पौलुस म्हणतो पोट्यांचं दैवत, नाशांचा सेवक आणि निर्लज्जपणांचा शिरोभिषेक. का? कुठेही पुढे डोकं देणार, कुठेही स्वतःला छान समजणार की वचन तुटतंय का वचन पाळतोय त्याचा विचार नाही करणार. का? कारण यांच्यामध्ये फक्त भ्रांतीचा आत्मा. पण आज प्रभूने तुमच्यावर आणि माझ्यावर दया केली की आम्ही अंधारात पडलो होतो, आम्ही बेशरमाच्या झाडाखाली पडलो होतो, पण त्याने दया केली, आम्हाला जगातून निवडलंय आणि गुलाबाच्या फांदीखाली आम्ही ठेवलंय. तर मग आम्ही कुठं जीवन जगावं? मला सांगा. बेशरमाच्या फांदीखाली काय असतं आणि गुलाबाच्या फांदीखाली काय असतं? गुलाबाच्या झाडाखाली काय असतं? बेशरमाच्या झाडाखाली काय असतं? बेशरमाच्या झाडाखाली घाण असते कारण ते कुठं पडलेलं असते? गंदगी. आणि गुलाबाच्या झाडाखाली काय केलेलं असतं? साफसूफ केलेलं असतं. का? गुलाब येणार आहे. सेम कंडिशन आहे. आज तो दयेचा धनी प्रभू येशू ख्रिस्त आमच्यावर दया करतोय. त्याची रोज दया नवीन होती आमच्यासाठी. मग ती दया आम्ही व्यर्थ करतोय का तारण साधून घेतोय? जर मी म्हणतोय होय मी तारण पावलेल्यामध्ये आहे तर मी त्याच्या वचनाच्या विरुद्ध वागतोय का त्याला आवडणारं जीवन? आम्ही प्रत्येकाला वाचायचं. बाळक म्हणजे स्वर्गातून नाही पडला. तो बिशप असो, रेव्हरंड असो नाही तर पोप असो, आपलं तो ओपन चॅलेंज आहे. ओपन. कारण परमेश्वर पक्षपाती नाहीये. कारण हा सेवक निनिवेत गेला, उपदेश केला, लोकांनी पश्चाताप केला, उपवास प्रार्थना केली, देवाने त्यांच्यावर दया केली, याला जलन झाली. काही त्याला त्रास होत होता का? काही पुष्कळ लोक सुद्धा असे आहेत की आज एखादं तारणात जात असेल तर हे तारणा जाऊ देणार नाही. आणि म्हणून शास्त्री पुरुषाचं उदाहरण दिलंय का त्यांनी स्वर्गाची चावी आपल्याकडे घेतल्या, पण जे जात होते त्यांनाही जाऊ नाही दिल्या.
त्यातले आम्ही नसावं. आज आम्हाला जर वचन कळतंय तर आम्ही आमचं जीवन सेपरेट जीवन जगावं. का? कारण त्याने आम्हाला जगातून वेगळं केलंय, वेगळं. त्याचे लोक बनवलंय, दुनियाचे नाही. आणि म्हणून तो म्हणतो वचनात पुन्हा, कारण जे एकदा प्रकाशित झाले, हा, ज्यांनी आकाशातल्या दानाचा अनुभव घेतला, हा, जे पवित्र आत्म्याचे भागीदारही झाले, हा, व ज्यांनी देवाचे उत्तम वचन हा, व पुढे येणाऱ्या युगाचे सामर्थ्य हा, यांचा अनुभव घेतला, हा, ते जर पतित झाले तर त्यांना पश्चाताप होईल. हा. असे त्यांना पुन्हा नवीन करणे अशक्य आहे, अशक्य आहे. कारण ते स्वतःसाठी स्वतःसाठी पुत्राला देवाच्या पुत्राला पुन्हा वधस्तंभी देत राहतात पुन्हा वधस्तंभी देत राहतात, व त्याचा उघड अपमान करीत राहतात. त्याचा उघड अपमान करतायत. पण आज जर तुम्ही स्वतःला सेपरेट जीवन जगताय, जगापासून स्वतःला अलग करताय आणि स्वतःला प्रभूच्या हातात सोपवताय, जे होईल माझा प्रभू पाहून घेईल, तर बायबल सांगतं तो प्रभू तुम्हाला मला कधीच सोडणार नाही. का? का? कारण हे स्वार्थासाठी देवाच्या पुत्राला वधस्तंभी खेळतायत. पण आम्हाला देव कळल्यामुळे, वचन कळल्यामुळे आमचं जीवन आम्ही त्याच्या हातात समर्पण करतोय. प्रभू आजपर्यंत मी चुकलो, भेटलो, पण इथून पुढे जसं त्या स्त्रीला म्हणलाय, इथून पुढे पाप करू नकोस. बायबल सांगतं तिने आपलं जीवन त्या परमेश्वराच्या हातात सोपवलं, त्याने तिच्यावर दया केली. आज जर तुम्ही आणि मी स्वतःचं जीवन जर त्याच्या हातात सोपवलं, तर बायबल सांगतं यशाचं पुस्तक 49 अध्याय आणि 14 ते 16 वचनाचा, यशाया 49 49 14 to 16. परंतु सियोन म्हणाली, यहोवाने मला सोडले आहे आणि प्रभू मला विसरला आहे. सियोन म्हणाली, यहोवाने मला सोडले आहे मला सोडले आहे आणि प्रभू मला विसरला आहे. आणि प्रभू मला विसरला आहे. कोणी स्त्री आपल्या पोटच्या मुलावर दया न करता, आपल्या पोटच्या मुलावर दया न करता, त्या आपल्या तान्ह्या बाळकाला विसरेल ती काय? आपल्या तान्ह्या बाळकाला विसरेल काय? होय, होय, त्या कदाचित विसरतील, त्या कदाचित विसरतील, पण मी तुला विसरणार नाही. पण मी तुला विसरणार नाही. पहा, मी आपल्या तळ हातावर तुला कोरले आहे. काय सांगते बायबल? पहा, मी आपल्या तळ हातावर तुला कोरले आहे. आता जेव्हा एखादी पोरगी बया तळ हातावर काय लावित्या? काय लावित्या? पार म्हातारी झाली असती तरी मी दिला तुम्ही सांगा दान मिळालंय, बरोबर? आता त्या तळ हातावर जर फोड आलाय, काय आलाय? फोड आलाय. भाकरी करताना नवरा असो, मुलगा असो, मुलगी असो, सून असो, धक्का लागला का 120% खावा लागणार. का? हातावर काय आलाय? फोड आलाय, किंवा स्वयंपाक करणार नाही. पण ती स्त्री जेव्हा हाताला मेहंदी लावते ना, तेव्हा त्या हाताला लय सांभाळते. का? ती मेहंदी लवकर जाऊ नाही. मग त्याला लेप ओरले. का? कारण तेलाने ती मेहंदी लवकर जात नाही. बरोबर? हे किती मस्त कळतं. आता प्रभूने काय वचन दिलं आम्हाला? पहा, मी आपल्या तळ हातावर तुला कोरून ठेवलंय. तळ हातावर, पाठीवर नाही. तळ हातावर यासाठी का ते नेहमी नित्य समोर असतं. कुठे असतं? बघा, तुमच्या पाठीला एखादी जखम होणं, तुमच्या हाताला जखम होणं. तुम्हाला पाठीची जखम लवकर पाहता येईल का? पोटावरची जखम पाहता येईल का? पण हाताची बोटाची जखम मिनिटाला आम्ही पाहणार. का? ती समोर आहे. प्रभू काय म्हणतो? माझ्या हातावर मी तुला कोरलंय. आणि मग जर माझी फिंगर त्याच्या हातावर आहे, त्याच्या हातावर जर कोरलंय, तर मला तो किती विशेष प्रकारे सांभाळेल, किती विशेष प्रकारे सांभाळेल. विचार करा. आम्ही म्हणतो त्याने आम्हाला सोडलंय, पण तो म्हणतो मी सोडलं नाही. आणि वचन काही वर्षापूर्वीच पूर्ण झालंय. आज मध्ये किती आडबक्के रस्त्यावर लोकांनी सोडलेले, की तान्ह्या मुलाला आपली आई विसरेल, पण मी तुला विसरणार नाही. फरक हा आहे, मी त्याचा आहे का मी दुष्टाचा आहे. जर मी दुष्टाचा आहे तर मी त्याच्यापासून स्वतः दूर झालोय, त्याची चूक नाही. पण जर मी या दुष्टांपासून दूर होऊन त्याच्या हातात पडलोय, तर तो म्हणतो माझ्या तळ हातावर मी तुला कोरून ठेवलं. आणि जर तळ हातावर कोरून ठेवलं तर मी हमेशा त्याची नकल बघेन. का जसे मेहंदी रंगल्यानंतर ती बिचारी तो बिचारा 10 वेळा बघतो, मेहंदी बघ कशी रंगली, मेहंदी बघ कशी रंगली. बरोबर आहे? त्याच्यापेक्षा वरकर प्रभूने हातावर कोरून ठेवलंय. हो, आमच्यासाठी तो किती आम्हाला रोज बघतोय. माझ्या मुलाचा काय प्रॉब्लेम आहे, माझ्या मुलीचा काय प्रॉब्लेम आहे, पुढे काय ठणकतंय, पुढे काय दुखत आहे, पण तो उत्तर देईना. याचं कारण काय? माझी क्रिया त्याला न आवडणारी. जसं एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी आई वडिलांच्या विरुद्ध वागते,
ते काय मरू दे तिकडे, काही घेणं देणं नाही मला त्याचं. काय होऊन तर जणू पद्धतीने का इच्छे विरुद्ध आहे. पण एखादी मुलगी एखादा मुलगा जर आई बापाच्या शब्दाच्या बाहेर नाही, त्याच्यासाठी काहीही करायला तयार. का शब्दाच्या बाहेर नाही. सेम टाइम त्याने मला हातो करून ठेवलंय, पण जर या भूमीवर माझा जीवनच त्याला आवडणार नाहीये, तर तो पुसून टाकण्याला सुद्धा परमेश्वर आहे. त्याने आशा दिली का मी तळहातावर तुला करून ठेवलंय, मी तुला सोडणार नाही. आणि मी आपल्या तळहातावर तुला कोरले आहे. तुझे गोठ नित्य माझ्या पुढे आहे. तुझे गोठ नित्य माझ्या पुढे आहेत. तुझी मुले त्वरा करीत आहे. बस तुझे गोठ म्हणजे बंगले घरदार, तुझं जीवन माझ्या पुढे नित्य आहे. मग आमच्या जीवनात जर काही कमी असेल तर तो भरून देणार नाही का? पण त्याच्यासाठी मी तारण पावणारा इस्रायल आहे का नाशात जाणारा इस्रायल आहे? कारण आज तो शारीरिक इस्रायलसाठी पुढे उतरणार आहे फील्ड मध्ये, कारण युद्ध आहे. आत्मिक युद्धात सुद्धा तो तुम्हाला आणि मला काय करणार आहे? वाचवणार आहे. पण याच्यासाठी आज मी त्याचा आहे का दुष्टाचा आहे? कारण यिर्मयाचं पुस्तक 30 अध्याय आणि 10 वचनाचा बायबल काय सांगते? यिर्मया 30:10. तर यहोवा म्हणतो, हे याकोबा माझ्या सेवका, तू भिवू नको आणि इस्रायला धैर्यहीन होऊ नको. कारण पहा, मी तुला दूर स्थानातून आणि तुझ्या सनातन त्यांच्या पाडावपणाच्या देशातून तारीन. तेव्हा याकोब परत येईल आणि स्वस्त व कुशल राहशील. काय सांगतोय बायबल? पुन्हा तर यहोवा म्हणतो, हे याकोबा माझ्या सेवका याकोबा नंतर इस्राईल. याकोबातून ब्लेसिंग कुणाला आहे? इस्राईल. म्हणजे बघा, त्याने तुम्हाला आणि मला काय करून ठेवलं? त्याचं सेवक. याकोबा माझ्या सेवका, तू भिवू नको आणि इस्रायला धैर्यहीन होऊ नकोस. कारण पहा मी तुला दूर स्थानातून आणि तुझ्या संतानास त्यांच्या पाडावपणाच्या देशातून तारीन. आपल्याला तो दुरून आणतोय ब्रदर. आपलं जे पाडावपण झालंय त्याच्यातून तो आम्हाला वाचवतोय. पण त्याच्यासाठी आम्हाला याकोबानी इस्रायल व्हावं लागेल ब्रदर. याकोबानी इस्रायल. कारण जर तुम्ही आणि मी जर त्याचा इस्रायल होतोय तर आमच्या युद्धात तो लढणार आहे, आम्ही नाही. कारण मी मगाच सांगितले का जेवढ्या ठिकाणी इस्रायलावरती हे अमोरी, हे मोआबी, हे पॅलेस्टाईनी, हे जेवढे युद्ध करायला त्यांच्यावर यायचे, बायबल सांगतो त्यांच्या बाजूने कोण लढायचा? प्रभू येशू. आजही हेच होणार आहे. कारण ऑलरेडी प्रभूने कृपा आमच्यावर केली, परराष्ट्रावर केली. इस्रायलचे डोळे अंशा बंद केले. त्याच्यामुळे ते फिरले, इतर तितर झाले. कारण त्यांच्या पूर्वजा बोलले याच्या रक्ताचा बदला आमच्या मुलाबरोबर येऊ दे. पण आज तोच प्रभू म्हणतोय, मी दुरून जे भटकटले त्यांना मी काय करीन? एकत्रित करीन. आणि जेव्हा तो एकत्रित करीन ना, आणि जेव्हा सर्व गल्फ कंट्री, त्या पुऱ्या जगातले लोक त्याच्यावर उठतील ना, तेव्हा अनुवादचं पुस्तक 20 अध्याय आणि 3 आणि 4 वचनाचा प्रभू काय करेल? अनुवाद 20, 3 आणि 4. आणि त्यांना म्हणावे, हे इस्रायला, ऐक, आज तुम्ही आपल्या शत्रूंविरुद्ध लढायला जवळ आला आहात. तुमचे हृदय खचू देऊ नका. कारण आपण जरी शरीराने लढायला गेलो, पण हृदयातच जर दुःख आहे तर युद्ध जिंकू शकू का? कारण आपण म्हणतो ना, करोनाने लोक कशाने मेले? करोनाने नाही मेले. कशाने मेले? खचूनच मेले. देऊन मेले का? कारण भीतीचा आत्मा त्यांच्यामध्ये होता. इथं प्रभू काय म्हणतोय? हे इस्रायला, तुम्ही जरी लढायला जातात तर तुमचं हृदय खचू देऊ मन खचू देऊ नका, हृदय खचू देऊ नका, भेऊ नका व कापूही नका. त्यांच्या पुढे घाबरून जाऊ नका. कारण यहोवा तुमचा देव, प्रेज द लॉर्ड, तोच तुम्हासाठी तुमच्या शत्रूंविरुद्ध लढाई करायला व तुम्हाला तारायला तुमच्या संगती जात आहे. प्रेज द लॉर्ड. अहो, याच्यापेक्षा सर्वात महान परमेश्वर कोणता असेल? तो म्हणतोय घाबरू नका, खचू नका. ते किती असू द्या, तुमचा देव तुमच्या बरोबर युद्धाला आहे, मागे नाही. काय म्हणतात? तू पुढे जा, मी मागे. बरोबर आहे? प्रभू काय म्हणतोय? वचन पुन्हा नीट. कारण यहोवा तुमचा देव तोच
तुम्हासाठी तो तुम्हासाठी तुमच्या शत्रूंविरुद्ध लढाई करायला करायला व तुम्हाला तारायला तुमच्या संगती जात आहे. तुमच्या संगती जातात आहे. म्हणजे बघा, इस्रायल लोक चालले युद्ध करायला, बरोबर आहे, पण त्यांच्यामध्ये कोण आहे? प्रभू येशू. आणि मला सांगा, अखिल सृष्टीचा निर्माण करता जर त्यांच्या मध्ये आहे, कोण त्यांना हरवू शकणार आहे? हा सीन शॉट आता काही दिवसानंतर इस्रायल मध्ये करणार आहे. काय करणार आहे? हा सीन शॉट का? कारण सगळ्या दुनियाचे लोक इस्रायल विरुद्ध उठणार आहे, इस्रायल विरुद्ध उठणार आहे. प्रभू त्यावेळेस स्वतः इस्रायल कडून युद्धाला लढणार आहेत. आणि ज्या वेळेस इस्रायल मध्ये प्रभू येशू मसीह उतरेल, तेव्हा परमेश्वर कृपा चालू असेल का? नाही. त्यावेळेस दुलन मध्य आकाश मध्ये, स्वर्गात नाही, दुलन मध्य आकाश मध्ये, कृपा इस्रायल मध्ये. मोशे आणि एलिया पहिले तिथं उतरणार, मोशे आणि एलिया गॉस्पेल प्रीच करणार, प्रभू येशू मसीह उतरणार, प्रभू येशू मसीह आणि मग मोशे एलियाला पाहून लोक शेकीत होणार, ही भानगड काय? आणि मग म्हणणार, भाऊ तुला इथं काय जखमा? तो म्हणणार आहे, मी रस्त्याने चालता चालता पडलो. तो म्हणणार नाही, तुम्ही मला ढासू मारले. लक्षात घ्या. आणि मग तिथून 1,44,000 इस्रायल मधून 1,44,000 प्लस दुलन जी आहे ती मध्य आकाश, यांचा मिळत मध्य आकाश मध्ये होणार. अग्निगंध रसाने या भूमीचा नाश होणार आणि पुन्हा प्रभू याच भूमीवर तुम्हाला आणि मला घेऊन येणार. 1,000 वर्ष याच भूमीवर आम्ही खाणार. पण आता मोदी राज चालू आहे, पण त्यावेळेस प्रभू येशूचं राज चालू आहे. त्या राज्यात जर जायचं तर आता या भूमीवर त्या राज्याचे याचक आहेत का? हा माझा प्रश्न आहे. जसं या राज्यात भाग घेण्यासाठी आम्हाला इलेक्शन जिंकावं लागतंय, तर त्या राज्यात भाग आहे. सेम कंडिशन, जर त्या स्वर्गाच्या राज्याचे याचक व्हायचंय तर या भूमीवर माझं रूपांतर झालंय का? या भूमीवर मी याचक आहे का? आणि हा याचक बायबल सांगतं शिरोभूषित आहे. जो जगिक भूषित नाहीये, हा शिरोभूषित तारणाचा मुकुट वस्त्र परिधान केलेला आहे का? आणि जर हे तारणाचा मुकुट वस्त्र परिधान केलेला आहे तर बायबल सांगतं येणाऱ्या राज्याचा सुद्धा तो याचक असणार. कारण त्यावेळेस कोण राजा असणार आहे? प्रभू येशू मसीह. मग त्या राज्यात जर तुम्हाला आणि मला जायचंय तर आता या भूमीवर आम्हाला काय व्हावं लागेल? जिंकावं लागेल. मग हे जिंकण्यासाठी जसा पौलुस म्हणतो, मी माझा विश्वास राखला आहे, मी सुयुद्ध केले आहे आणि जीवनाच्या मुकुट मिळवण्यासाठी मी स्वतःचं शरीर कुदलत आहे. आज मी काय करतोय? मी काय करते? मी फक्त शरीराच्या मोठी ख्रिश्चनिटी करतोय का आत्म्याच्या प्रेरणेची ख्रिश्चनिटी करतोय? हा मोठा फरक आहे. जर आम्ही शरीराच्या फक्त ख्रिश्चनिटी करत असतो तर बायबल सांगतं प्रभू मला पसंत करणार नाही. आणि म्हणून पौलुस म्हणतो का देवाने मला नाकारू नये म्हणून मी माझ्या शरीराला कुदलतो, त्याला दास करून ठेवतो की प्रभू माझ्यावर प्रसन्न होण्यासाठी. मग जर तो एवढा निवडलेला सेवक जर असा म्हणत असेल आणि आम्ही जगाचेच कर्म करून नाचत असतो तर आमचे प्रभू प्रसन्न होईल का? नाही. मग जर त्या प्रभूला जर प्रसन्न ठेवायचं असेल तर माझी संगती कोणाबरोबर? माझ्या जीवनातून मी प्रभूचा ऐकतोय का कुणा दुष्टाचा ऐकतोय? माझ्या जीवनात मी ख्रिस्ताला स्थान दिलंय का कुणा जगाच्याला स्थान दिलंय? ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या बघाव्या. जसं मी हमेशा माझ्या लोकांना सांगतोय, मी 2 डोळ्यांनी पाहतोय पण आज 100 डोळे माझ्याकडे बघतायत, 60 डोळे माझ्याकडे बघतायत, 40 डोळे माझ्याकडे बघतायत. का? मी फक्त 2 डोळ्यांनी बघतोय. पण आज जर लाईव्ह विषयाचे 40 लोक जर बघत आहेत तर किती डोळे माझ्याकडे बघतायत? 40. मी एका तोंडाने बोलतोय पण 30 तोंड उद्या माझ्या विरुद्ध बोलणार आहेत. मी 2 कानाने ऐकत असेल पण 60 कान त्या न्यायाच्या दिवशी बघणार. यासाठी आज या भूमीवर माझं परिवर्तन व्हावं, त्याच्याशिवाय पर्याय नाही. पण नाही आम्ही इथं आम्ही फलानं करू आणि मग बरोबर आम्ही स्वर्गात रूपांतर होऊ. स्वर्गाचं नावही घ्यायचं नाही. स्वर्गात जाण्याच्या अगोदर या भूमीवर माझं रूपांतर. जर भूमीवर रूपांतर झालं, पहिला मनुष्य मी मारलाय तर दुसरा मनुष्य प्रभू येशू मसीह मला मिळेल. पण जर पहिल्याच मनुष्यात मी गुरफटलोय आणि पहिल्याच मनुष्या संगतीत मी राहिलेलोय तर नवीन संगती ख्रिस्ताची माझी होणार नाही. आणि ख्रिस्ताची संगती नाही होत म्हणजे जगाच्या नाशावर माझा काय होईल? नाश. आणि म्हणून तो म्हणतो, पुन्हा उच्चार असते, आणि त्यांना म्हणावे, हे इस्रायला ऐक, आज तुम्ही आपल्या शत्रूंविरुद्ध लढायला जवळ आला आहात. आज तुम्ही आपल्या शत्रूला लढायला जवळ
तुमचे हृदय खचू देऊ नका, तुमचे हृदय खचू देऊ नका, देऊ नका व कापू नका, व कापू नका, त्यांच्या पुढे घाबरून जाऊ नका, त्यांच्या पुढे घाबरून जाऊ नका, कारण यहोवा तुमचा देव, यहोवा तुमचा देव, तोच तुम्हासाठी तुमच्या शत्रूंविरुद्ध लढाई करायला तुम्हाला तारायला तुमच्या संगती जात आहे. आमेन. तुम्हाला तारा तुमच्या संगती जात आहे. हे वचन फैलवणार नाही ब्रदर. आम्हाला अगर हे वचन जर जिंकायचं असेल, आम्हाला जर अनंतकाळचं जीवन, सर्वकाळचं जीवन हे वचन मिळवायचं असेल, तर त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? याच भूमीवर त्याचे याजक व्हावं लागेल ब्रदर. याच भूमीवर त्याची ब्राईड म्हणून शृंगार यावं लागेल ब्रदर. जर हे माझ्या आयुष्यात जीवनात आलं तर मी प्रभूचा बच्चा बच्ची होईल, अन्यथा नाही. कारण बायबल सांगते, योशुआचं पुस्तक, योशुआ 10 अध्याय 11 वचन. योशुआ 10:11. आणि ते इस्रायलाच्या संतानापुढून पळून जाताना बेत होरोनाच्या उतरणीवर होते. तेव्हा असे झाले की अजेकापर्यंत यहोवाने त्यांच्यावर आकाशातून मोठे खडे पाडले आणि ते मेले, आणि ते गारांच्या खड्यांनी मेले. ते ज्यांना इस्रायलाच्या संतानांनी तरवारीने जीवे मारले त्यांच्यापेक्षा अधिक होते. बघा, बायबल सांगते, ज्यावेळेस अमोरी लोक हे इस्रायलाच्या विरुद्ध लढायला आले, इस्रायलाच्या विरुद्ध लढायला आल्यानंतर बायबल सांगतं काय केलंय? लोक योशुआला म्हणले, तू आम्हाला सोडून जाऊ नकोस, तुझा हात आमच्या शिरावर ठेव. जेव्हा योशुआ निघालाय, इस्रायल लोकांना घेऊन चाललाय, बायबल सांगतं प्रभूने काय केलंय? आकाशातून गारीचा पाऊस चालू केलाय. आणि गारीचा पाऊस सुरू केल्यानंतर पवित्र शास्त्र सांगतंय काय घडलंय? का तलवारीपेक्षा गारीच्या पावसाने लोक जास्त मेले. तो पाऊस कोणी पाडला? प्रभू येशू मसीहने. का? कारण इस्रायल, युद्ध तुझं नाहीये, तर युद्ध माझं आहे. मी तुझा तारणारा परमेश्वर आहे. मग ख्रिस्तात माझ्या बहिणांनो भावांनो, आज जर या जिवंताच्या भूमीवर आम्ही जर आत्मिक इस्रायल झालो, तर दुनियात किती रोगराई आली, दुनियात किती पटकी आली, दुनियात कुठलेही क्लेश आले, किती महायुद्ध झाले, तर आम्हाला काय होऊ शकेल का? या वचनावर विश्वास किती लोकांचा आहे? आणि जर या वचनावर विश्वास आमचा आहे, तर चॅलेंज करतो ब्रदर, आमचं तारण आहे. पण जर आमचा वचनावर विश्वास नाही आणि दुष्टावर विश्वास जास्त आहे, तर आम्ही लाखो लोकांच्या विश्वासात लोकांना फटके देऊ आणि त्यांचा सुद्धा नाश होणार. तेवढ्याची जिम्मेदारी आम्हाला भरावी लागणार. लक्षात ठेवा. कारण प्रभू काय म्हणतो का, जेव्हा अमोरी लोक त्या इस्रायलवरती चाल करून आले, हा इस्रायलचा राजा योशुआला म्हणतो काय? का तुझा वरद हस्त तू माझ्यावर ठेव, काढू नकोस. कारण प्रभू हमेशा योशुआचं ऐकायचं. आणि जेव्हा हा योशुआ इस्रायलासाठी चालला, तर बायबल सांगतोय तो जात असताना प्रभूने काय सुरू केला? गाराचा पाऊस. आणि ते इस्रायलाच्या संतानापुढून पळून जाताना बेत होरोनाच्या उतरणीवर होते. तेव्हा असे झाले की अजेकापर्यंत यहोवाने त्यांच्यावर आकाशातून मोठे खडे पाडले आणि ते मेले. आणि जे गारांच्या खड्यांनी मेले, ते ज्यांना इस्रायलाच्या संतानांनी तलवारीने जीवे मारले त्यांच्यापेक्षा अधिक होते. बघा, म्हणजे तलवारीने जे मारले होते ना, त्याच्यापेक्षा जास्त कशाने मेले? गारांनी. का? का? कारण ते गारा कुणी पाठवल्या होत्या? का? कारण इस्रायलच्या बाजूने कोणी युद्ध करत होतं? मग प्रभूचा तडका असा असतो. आपण म्हणतो देवाच्या काठीचा आवाज येत नाही. आज तो इस्रायलला वाचवतोय, इस्रायलला वाचवतोय. अमोरी येऊ द्या, पॅलेस्टाईन येऊ द्या, मोआबी येऊ द्या, अम्मोनी येऊ द्या, कोणी येऊ द्या, ते प्रत्येक युद्धात हरले. पण ज्यावेळेस हा शाऊल राजा होता, शाऊल राजाने देवाचं वचन तोडलं, त्यावेळेस शाऊल राजाला प्रभूने कुणाच्या ताब्यात दिलं? पॅलेस्टाईनच्या. का? का? कारण त्यावेळेस शाऊलाने काय केलं होतं? प्रभूचं वचन तोडलं होतं. सेम टाइम सेम आमचे करोडो ख्रिश्चन म्हणतात, त्याला काय होतं? असं कस काय, तसं कस काय, फलन कसं, बिस्तान कसं. बोलवलेले पुष्कळ 37,000 डिनॉमिनेशन, त्यावेळेची गोष्ट आहे. आता किती झाले असतील मला नाही माहिती, बरोबर. बोलवलेले पुष्कळ म्हणजे डिनॉमिनेशन, पण निवडलेले थोडके म्हणजे दोलन. तोडके.
आज त्यांच्या बेसमध्ये जर आम्ही जगायला लागलो ना तर आमचा पक्का पहिला नाश होईल. का? उद्या ते कंप्लेंट करू शकता, प्रभू हे डीप डीप मेसेज आम्हाला माहिती नव्हते, ते वचन आम्हाला माहिती नव्हते, पण उद्या आमच्यापासून न्याय सुरू झाल्यावर आम्ही काय करणार आहे, काय जबाब देऊ शकतो? म्हणून आज जर वाचायचं असेल, आणि म्हणून पेत्र म्हणला यांना ते कळालं नसतं तर यांच्या बरं झालं असतं, हिताचं होतं का ते बोलू शकले असते, प्रभू एवढं डीप पण आमच्या पालकांनी शिकवलं नाही, मग हिसाब कुणाला द्यावा लागला असता? पालकाला द्यावा लागला असता. पण आज जर आम्हाला सगळं कळतंय, प्रभूने आमचा द्राक्षरस दिला, आमचं प्रगटीकरण दिलंय, पण जर आम्ही जगाच्या चर्चा जर वागत असतो तर उद्या आमची काय दशा होईल? म्हणजे आज आम्हाला वचन तोडण्यास प्रोत्साहन देत आहेत, तेच उद्या आम्हाला बघून हसणार आहेत, लक्षात ठेवा. का? कारण त्यांच्या नाशी ठिकाण होतं नाशाचं, पण आमच्यासाठी ठिकाण नाशाचं नव्हतं, तारणाचं होतं. पण जर आम्ही तारणासाठी सिद्ध नाही झालो तर ना घर का ना घाट का, मग काय व्हावं लागेल? आणि मग बीच में लटका म्हणजे सोपे नाही, मग नाही डावळीत फिरते नाही, याचं त्याचं आहेत ना माझ्याकडे केसेस, लक्षात ठेवा. मी स्पष्ट सांगतो, आज आपल्याला जर वाचायचं असेल तर इस्रायलाचा पवित्र प्रभू तो म्हणतो, मी जसा पवित्र आहे तसे तुम्ही आचरणाने पवित्र व्हा, मी जसा परिपूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण व्हा. या ठिकाणी इस्रायलाचं शारीरिक युद्ध चाललं होतं. बायबल सांगतं योशू इस्रायल लोकांना घेऊन चाललाय, पण बायबल सांगतं प्रभूने वरून ढगातून गारांचा पाऊस पाठवला आणि जेवढे तलवारीने मारले त्याच्यापेक्षा जास्त त्या गाराने लोक मेले. आणि मग बायबल सांगतो योशूने प्रार्थना केली, प्रभू सूर्य जागे उभा कर. बायबल सांगतं सूर्य आणि चंद्र एका जागेवर स्थिर उभे राहिले, कारण आपला परमेश्वर सर्व सामर्थ्यवान देव आहे, सर्व सामर्थ्यवान देव आहे, लक्षात ठेवा. आपला देव लिस्पीचा नाहीये. आज जर आम्ही त्या स्ट्रॉंग विश्वासाने जर जगलो तर पक्का स्वर्ग आमच्यासाठी आहे. पण आम्ही या दुष्टांच्याच मसलतीकडे बोंबलत फिरलो तर जगात त्यांचा नाश ठेवलाच ठेवला आहे, पण त्याच्याबरोबर आमचा सुद्धा काय होईल? नाश होईल. कारण पुढे जर वचन असलं 12 आणि 13 वचन, आणि यहोवाने अमोरी हा यांना इस्रायलाच्या संतानाच्या पुढे हा त्यांच्या हाती दिले. हा त्या दिवशी यहोशुवा योशुआ यहोवाशी बोलला बोलला आणि तो इस्रायलच्या देखता म्हणाला, इस्रायलाच्या देखत समोर म्हणला, सूर्य गिबोनावर तू स्थिर राहा, गिबोनावर तू स्थिर राहा, आणि चंद्रा तू अयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर राहा, तू वैराणाच्या खोऱ्यावर स्थिर राहा, आणि ते राष्ट्र आपल्या शत्रूंच्या सूड घेईपर्यंत सूर्य स्थिर राहिला. बायबल सांगते म्हणजे दिवस मावळला नाही, म्हणजे तोपर्यंत काय चालू राहणार? कारण युद्ध कधी संपत? सूर्य मावळला तह लगी करतात का रात्रीचं दिसत नाही, बरोबर आहे? ही बायबल सांगतो योशूने प्रार्थना केली, प्रभूशी बोलला, हे सूर्य गिबन जिथं आहे त्याच्यावर तू स्थिर राहा. लक्षात ठेवा, बायबल सांगतं गिदनावर सूर्य स्थिर राहिला, तिथं युद्ध चालू राहिलं आणि अमोरी लोकांचा निपात झाला. निपात. आज जर तुम्ही आणि मी इस्रायल आहे तर हीच कंडिशन, हाच ब्लेसिंग आमच्या जीवनात राहील का आमचा सूर्य मावळणार नाही, आमच्या चंद्राचा अस्त होणार नाही, आणि अस्त होत नाही, मावळत नाही, म्हणजे आमचं जीवन हे आशीर्वादच असणार. पण जर आम्हाला सगळं कळून जर इस्रायलाच्या विरुद्धच आम्ही वागतोय, काय आम्ही इस्रायलच्या विरुद्ध वागतोय, जे इस्रायलच्या विरुद्ध उठले त्यांची कंडिशन काय होईल ते मी तुम्हाला दाखवतो. हे जकर्याचं पुस्तक 14वा अध्याय आणि 12 वचन वाचा. जकर्या 14:12. आणि या सर्व लोकांनी यरुशलेमे विरुद्ध लढाई केली आहे. या सर्व लोकांनी यरुशलेमे विरुद्ध लढाई केली आहे. त्यांना ज्या पिढीने यहोवा हाणील ती हीच होईल की. बायबल सांगतं, जकर्या भविष्यवाणी बोलतोय, जसं नवीन करारामध्ये प्रगटीकरणाचं पुस्तक महत्वाचं आहे तसं जुन्या करारामध्ये जकर्याचं पुस्तक हे प्रगटीकरणाचं पुस्तक आहे. लक्षात ठेवा, हे होणाऱ्या गोष्टी आता तो जकर्या सांगतोय की जे लोक इस्रायलवरती चाल करून येतील, प्रभू त्यांना कसं मारणार आहे. ती हीच होईल की ते आपल्या पायावर उभे असता त्यांचे मांस क्षीण होईल. काय सांगतोय? ते आपल्या पायावर उभे असतात त्यांचं मांस क्षीण होईल आणि त्यांचे डोळे आपल्या खाचात क्षीण होतील. काय? आपल्या खाचात म्हणजे डोळ्यात आता ते तुमचं फंगल चाललंय.
काय आलंय तुमचं? फंगस आलंय, डोळा गेला. डॉक्टर म्हणतो कालच रात्री एकाने विनंती दिली, 22 लाख रुपये म्हणे ज्युपिटर मध्ये बिल झालंय आणि गॅरंटी नाही. डोळे काढून की दमाज मारावं लागेल. देवाला वचन सत्य आहे. आज देवाला भिवून बघा, वचना पाळा, बिमारी टच नाही होणार. पण जर वचना काढून देवाच्या विरुद्ध गेला, देवाच्या लेकराला छळतात, तर पक्का हे दुष्ट सैतान आमच्यावर अटॅक करणार. कारण हे जे आहे हे वचन सत्य आहे. प्रभू म्हणला, आकाश आणि पृथ्वी नाही तशी होतील, माझं वचन टळणार नाही. जे इस्रायलाच्या विरुद्ध लढणार, आता आम्ही परराष्ट्रीय, आज आम्ही ख्रिश्चन झालो, आम्हाला जर पवित्र आत्मा मिळतोय तर आम्ही कोण होतोय? आत्मिक इस्रायल. बघा, तो शारीरिक इस्रायलला पण सांभाळतोय आणि आत्मिक इस्रायलला सुद्धा सांभाळतोय. तो काय म्हणतोय का जे इस्रायलाच्या विरुद्ध उठतील, पहिला पॉइंट त्यांचा मांस गळून पडेल, शीन होईल, त्यांचे डोळे आतल्या आत, ते पहिले जुन्या माणसाचे आपशिवे द्यायचे, याच्या डोळ्याचे खासाड होऊन सडतील, जागच्या जागी सडतील. म्हणजे डोळे मग जातील, म्हणजे खासाड झाले का नाही तिथं? बघा, जागच्या जागेवर सडतील. पुढे आणि त्यांच्या जिभा त्यांच्या मुखात शीन होतील. त्यांच्या मुखात शीन, गळून पडतील. शीन होणे म्हणजे गळून पडले. आणि मग मला सांगा, डोळे गळून पडले, जिभा गळून पडल्यात, मांस गळून पडलंय, काय युद्ध करणार ती? काय युद्ध करणार आहे? जेव्हा तुमचं मांस गळून पडतंय, तुम्हाला नसा कुठे राहणार आहे? नसा राहत नाही म्हणजे तुम्ही रक्तवाहिन्या कुठे राहणार आहे? आणि रक्तवाहिन्या राहत नाही म्हणजे माणूस जिंदा कसं काय होणार? कारण इस्रायलच्या बाजूने कोण लढताय? प्रभू येशू मसीह. प्रभू येशू आपल्या इस्रायलला झुकू देणार नाही. चॅलेंज करून सांगतोय, फक्त या भूमीवर इस्रायल व्हा. हा माझा प्रश्न आहे आज. जर इस्रायल तुम्ही झाला तर प्रभू तुम्हाला उंच करणार, पण जर तुम्ही इस्रायलच्या विरुद्ध कार्य करतात तर प्रभू तुम्हाला झुकवणार. हे मी चॅलेंज करतो. कारण तो म्हणतो, जे इस्रायलच्या विरुद्ध उठतील ते मांस गळून पडतील, डोळे गळून पडतील, जीभ गळून पडेल. आणि त्या दिवशी असे होईल की यहोवाकडून मोठी त्रेधा त्यांच्यामध्ये होईल. आणि ते प्रत्येक आपल्या शेजाराचा हात धरतील. बस, बायबल सांगते ते प्रत्येक आपल्या शेजाराचा हात धरतील. का? एक तर दिसना, एक तर बोलता येणार, काहीच करता येणार, हात धरतील. पण तो शेजारी पळून गेल्यानंतर कोणच हात धरतील? प्रभू म्हणतो, मी तुमच्या संगती आहे. इस्रायला भेऊ नकोस, मी युद्धाला तुझ्या बरोबर, तुझ्या संगती आहे, मी तुझा तारण देणारा परमेश्वर आहे. मग आज जर मी इस्रायल आहे तर त्याने आम्हाला अनाथ सोडलंय का? कारण नवीन करार काय म्हणतो, मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. युगाच्या समाप्तीपर्यंत तुझ्या बरोबर आहे, राहील नाही आहे. याच्यापेक्षा सर्वात सामर्थ्यवान देव किंवा सर्वात आशीर्वादित लोक कोण असतील? पण त्याच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे, मला या भूमीवर काय होणे? इस्रायल. जर इस्रायल झालो तर हे सगळं ब्लेसिंग, नाही तर शापी. आणि म्हणून यशाचं पुस्तक 62 अध्याय 2 आणि 3 वचनात बायबल काय सांगते? यशाया 62 2 आणि 3. आणि राष्ट्र तुझे न्यायपण आणि सर्व राज्य तुझे तेज पाहतील. आणि यहोवाचे मुख जे नाव ठेवील त्या नव्या नावाने तुला हाक मारतील. प्रेज द लॉर्ड. हे नवे नाव स्वर्गीय यरूशलेम मधलं असलं पाहिजे. जे आज काही लोक म्हणतात ना, आम्हाला नवीन नाव मिळालं यहोशुआ मेसी. आज तुम्ही भूमीवर राहताय, ते स्वर्गीय नाव स्वर्गात आहे, इथं नाहीये. ते इब्री भाषा आहे, ते शारीरिक इस्रायलासाठी, आत्मिक इस्रायलासाठी नाहीये. कारण तिथं बायबल सांगतं, पेंटेकोस्टच्या दिवसात पेत्र पवित्र आत्म्याने भरला, त्यांनी त्याच्या भाषेत संदेश दिला. पण राष्ट्राचे ज्या भाषेचे लोक बसले होते त्यांना त्यांच्या भाषेत कळाला. तू महाराष्ट्रात राहतोयस, तू यहोशुआ मेसी करून यहोशुआ नको जाऊ, कशाला शाप पुऱ्या कुटुंब ओढून घेतोस? पण आज या भ्रांतीच्या आत्म्याने कित्येक लोकांचा काय केलेला आहे? नाश. ते लक्षात ठेवा. कारण जो आत्मा शावलामध्ये होता, भ्रांतीचा, जलनचा, आज करोडो लोकांमध्ये काम करतोय. आज पवित्र शास्त्र सांगते, जर तू इस्रायल होतोयस तर देवापासून तुला काय मिळेल? नवीन नाव. त्याचं तेज तुझ्यावर पडेल. त्याचं तेज जर पडतंय तर आमचा अंधार पडेल का प्रकाश पडेल?
आणि मग जर माझा प्रकाश पडतो म्हणजे माझे क्रिया चेंज होतात, जीवन चेंज होतं आणि म्हणून लोक गवय देणार पहिलं कसं होतं ना आज काय झालं. पण वचन कळू नाही जर आमचा तेजच पडला नाही तर फायदा काय? फायदा होईल का? नाही. पुढे आणि यहोवाचे मुख हा जे नाव ठेवेल हा. त्या नव्या नावाने तुला हाक मारतील हा. आणि तू यहोवाच्या हाताचा शोभेचा मुंगूट यहोवाच्या हातातला शोभेचा मुकुट आणि तुझ्या देवाच्या हातात राजकीय किरीट होशील. प्रेज द लॉर्ड. तुझ्या देवाच्या हातातला राजकीय किरीट होशील. मग राजकीय किरीट हा किरीट यानी की मुकुट हा कुणाच्या मस्तकात घातला जातो? बरोबर. राजा कोण होणार आहे? म्हणजे त्याच्या मस्तकावर तो असणार. हे बायबल सांगते. किती मोठा आशीर्वाद आहे. पण तो मिळवण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? जीव, आत्मा, प्राण आणि शरीर प्रभू तुझ्या हातात. पण जर आम्ही त्याच्या हातात सोडून दुष्टाच्या हातात पडतोय आणि दुष्टाला नावाजितोय, जेवढा दुष्ट नावाजितोय तेवढा तुझा पत्तन पक्का, जेवढा तुला छळता येईल तेवढा तुला शिरोमुकुट पक्का. हे फरक आहे का? कारण त्यावेळेस तू जगाची इच्छा नाही तर तू देवाला प्रसन्न ठेवण्याची कोशिश करतोय. आज पुष्कळ लोकांना वाटतं लय मोठा पास्टर, लय चांगला, लय चांगलं, लय चांगलं, लय मोठं चर्च आहे. फायदा होणार नाहीये. का? कारण ज्या अर्थी लोक एकमेकाच्या मंथाळण्या करतात म्हणजे तिथं देवाचं वचन तुटल्या जातं. आणि जेव्हा देवाचं वचन तुटल्या जाईल तेव्हा तिथं प्रभूचा प्रसन्न राहील का? नाही. आणि मग ते काय करणार? एकमेकाला ऍडजस्टची भूमिका ठरणार. काय नाही सिस्टर चालतंय तसं, काय नाही ब्रदर चालतंय तसं, असं करा तसं करा, या आमच्याकडे या, आमचं लय मोठं चर्च आहे. नसो ब्रदर. एक असावा व तो कसा असावा? आत्म्याने व खरेपणाने असावा. कारण आज प्रभू कोणाला शोधत आहे? जे आत्म्याने व खरेपणाने करतायत. त्या झोनमध्ये मी आहे का? कारण लूक 13 अध्याय 23 आणि 24 वचनाचा हा तरुण मुलगा प्रभूला काय म्हणत आहे? प्रभू त्याला उत्तर काय देत आहे? लूक 13, 23 आणि 24. आणि कोणी एकाने त्याला म्हटले हे प्रभू तारण पावणारे थोडकेच आहेत काय? तारण पावणारे थोडके आहेत काय? आणि तो त्यांना म्हणाला अरुंद दरवाजातून आत जाण्यास झटून लगट करा. कारण मी तुम्हाला सांगतो पुष्कळ लोक आत जायला पाहतील परंतु ते आत जाऊ शकणार नाही. पण ते जाऊ शकणार नाही. एकदा घरधनाने उठून दार बंद केले. बस बायबल सांगतं पुष्कळ लोक आत जाण्याचा प्रयत्न करतील पण त्यांच्याच्याने होणार नाही. का? कारण तारण पावणारे थोडके आहेत की काय? आणि मग प्रभू म्हणतो घरधण्याने दार लावून घेतल्यानंतर एकदा घरधण्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकू लागाल आणि म्हणाल हे प्रभू कोण आहे घरधनी? प्रभू येशू मसीह. कारण तो आज तुमचं दार ठोकतोय. आज तो तुमचा आणि माझं दार ठोकतोय. प्रभू म्हणतोय पहा मी दाराशी उभा आहे. जो दार उघडील त्याच्या आत मी जाईल. जर मी त्याच्यासाठी दार उघडतोय तर त्याचं वचन मी स्वीकारतोय, त्याला जागा देतोय म्हणजे वचनाप्रमाणे वागतोय. म्हणजे ख्रिस्त मला मिळतोय पवित्र आत्म्याने. कारण पवित्र आत्मा कोणाला मिळतो? जे त्याची वचन आणि आज्ञा पाळतात त्यांना. मग आम्ही म्हणून नाही आम्ही लय बाबतीत ख्रिस्ती आम्ही सगळे पाळतो आणि कर्म जगाचे करतो. कसं काय खिचडी होऊ शकेल? नाही होऊ शकणार. आज संडे मटण आणल्यानंतर त्याच्यात तूर डाळ टाकली तर चालेल का? चव बिघडणार ना हो. 250 रुपये किलो, 600 रुपये किलो, 200 रुपये किलो सोयाबीन आणि ती तूर डाळ ती चव होणार हे बरं कळत आहे. आणि स्वर्गाचे राज्य खेळ बाई किंवा स्वर्गाचे राज्य खेळ बाबा काही केलं तर स्वर्गात गेला. हा ज्याला पोट भरायचे, ज्यांना दान दशमों हो सिस्टर प्रेज द लॉर्ड बहुत आशीष है आपको. क्यों? आप दे रहे ना. म्हणून पाऊलस म्हणतोय की आशांपासून तुम्ही स्वतःला वेगळं करा. जे लोक वचन तोडायला लावतात. कारण हा तरुण मुलगा आहे. हा तरुण येऊन प्रभूला प्रश्न विचारतो तारण पावणारे लोक थोडके आहेत की काय? सर आपल्याला तारणात जायचंय तर मला काय व्हावं लागेल? इस्रायल. कारण प्रभू म्हणतो इस्रायला तुझा तारणारा तुझ्यामध्ये आहे, तुझा तारण देणारा तुमच्या बरोबर आहे. आणि जर तो तारण देणारा आमच्या बरोबर आहे तर तो आम्हाला झुकू देणार नाही. हे पुन्हा सांगतोय काय? जर तो तारण देणारा आमच्या बरोबर आहे
तर आम्हाला झुकू देणार नाही. त्या जगाच्या नाशात, त्या जगाच्या अग्नीत आम्हाला तो पडू देणार नाही. आम्हाला तो वाचवी. हा पॉइंट आपण नेक्स्ट संडेला पाहू. हा विषय संपलेला नाही. देवापुरे वचन आपल्या सर्वांसाठी प्रभू आशीर्वादित. चला आपण प्रार्थना करत तारण देण्यासाठी प्रभू 2000 सालापूर्वी या भूमीवर आला आणि परराष्ट्रांना तारण दिलं. आज तो खुदा इस्रायलला सांभाळत आहे. शारीरिक इस्रायल आणि आत्मिक इस्रायल या दोघांना तो सांभाळत आहे. तर काय मी तारण पावणाऱ्या लोकांमध्ये आहे का? जो मेसेज आज दुसरा संडे आम्ही झाला पाहत आहोत, तोच मेसेज आम्ही तिसऱ्या संडेला देखील कनेक्टिंग करणार आहोत. देवबाप त्या वचनाविषयी आमच्याशी बोलण्यासाठी प्रवीण आपल्यामध्ये आहे. हालेलुया 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 हालेलुया. पवित्र 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 स्तुतीस पात्र भैया शोकी आकाश आणि पृथ्वीचे निर्माण करत्या राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू लॉर्ड गॉड त्या महान प्रभू येशू मसीहाच्या नावाला आपला धन्यवाद तुझा आभार मानतो. माझ्या राजा माझ्या स्वामी पा तुझी दया केली, तुझी कृपा केली, अनुग्रह केला पा. मागील आठवडा आमचं प्रत्येकाचं उत्तम संरक्षण केलं, सांभाळ केलं पा. सर्व प्रकारे सैतान आल्यापासून मानवी झाल्यापासून आमचा बचाव केला पाहिजे पा. जगामध्ये महामारी पसरली माझ्या स्वामी पा. तो आपल्या डोळ्याच्या भावडीप्रमाणे आमचं प्रत्येकाचं रक्षण करताना पा. सांभाळ करता निरोगी जीवन दिवस माझ्या पा. याच्या महान देवबद्दल आपला धन्यवाद आभार मानतो पा. स्वर्ग तुझं सिंहासन आणि पृथ्वी तुझं पादासन आहे पा. तो महान परमेश्वर त्या पायाजवळ पा जिवंताच्या विमुक्त जीवन पा. स्तुती आराधना करत करतो पा. तुझ्या जनाच्या आयुष्यात तुला पा. त्याच्या देवबद्दल आपला धन्यवाद आभार मानतो पा. अशा आणि शांतपणे लाभला नाही पा. आणि आत्म्या पा दुःखातून संकटातून जग सोडून गेलं पा. आणि शासन करतो पा. आत्मिक अन्न खाण्याचा पा. तो कष्ट लाभला नाही माझ्या बापा. तुझी दया तुझी कृपा केली माझ्या पा. सांभाळ केलं लागला धन्यवाद आभार मानतो पा. सेवकाच्या आठवडीचे सर्व धावपळ सर्व काय तू ब्लेसिंग केली बापा. लागल्या शक्तीने सामर्थ्याने भरलं पा. निरोगी जीवन तर तुझेच माझ्या पा. त्याबद्दल आपला धन्यवाद तुझा आभार मानतो पा. आजची मीटिंग देखील चालण्यासाठी पा. तू ज्ञान आणि तू बुद्धीने भरलं पा. तू सांभाळ केलं पा. सेवकाचा मुखाचा ताबा घेतला पा. त्यांच्याकडे प्रत्येकाला पा आत्मिक भोजन तू खाऊ घेतलं पा. त्याच्या महादेवबद्दल आपला धन्यवाद तुझा आभार मानतो पा. विषय विनंती करतो, प्रार्थना करतो म्हणजे पा. ज्याच्या बहिणी बाबा ऑनलाईन मेसेज ऐकला असेल त्याच्या मेसेज ऐकतील प्रभू पा. हरेकाच्या जीवन तू बेसिंग करण्यासाठी विनंती केलं पा. तू वचनाच्या द्वारे पा. तू मला प्रगतीकरण दिलं पा. वचनाच्या द्वारे पा. तू रिव्हील करत माझ्या पा करतो आत्मिक इतर लोकांना खरपूर महान मोठा आशीर्वाद दिला पा. आकाश पृथ्वी नाही शिलं पा. तुमच्या मुखाचा एकही वचन टळणार नाही पा. पा जगाचा नाश अग्नी होणार बापा. पण त्याच्या आधी प्रभू बापा बरेच आत्मिक इज्जत बनण्यासाठी पा. तुरण बांधण्यासाठी आम्हाला मदत कर. तू सहाय्य करण्यासाठी विनंती बापा. आमचा नाश जगात आम्ही पाहतो पा. एका शाळेत इज्जत पा. आणि विरुद्ध जे काही लढाई करतात माझ्या पा प्रत्येकाचं करतो रक्षण करत आहात माझ्या सर्व काय झाल्यापासून तू आज करतो पा. शाळेत इज्जत रक्षण करा पा. येण्याच्या काळामध्ये पा आमच्या प्रत्येक आत्मिक रक्षण करण्यासाठी मोठा वादा केला पा. वचन तू आम्हाला दिलंच माझ्या पा. विनंती करतो, प्रार्थना करतो पा. प्रत्येकाला आर्थिक इज्जत होण्यासाठी तू मदत कर. त्याच्या आधी पवित्र अभिषेक कर माझ्या पा. आमच्या गतीनुसार झाले असं बापा. कृपयाच्या काळामध्ये आम्हाला क्षमा करण्यासाठी क्षमा करून पा. प्रत्येकाला आर्थिक इज्जत होण्यासाठी पा सहाय्य कर, तू मदत कर पा. दावीदाच्या जुना कर्म देवा माझ्या स्वामी पा पवित्र दिला काढून घेऊन नको पा. विनंती करतो पा. आमच्याकडे टिकून ठेव पा. आत्मय पलम होण्यासाठी तू मदत कर पा. ज्ञानाने वरदाने भरून काढत पा. आणि तुझं करण्यासाठी विनंती करतो. सेवकाने आश्रम भरण्यासाठी विनंती करपा. आठवडे जे काय धावपळ द्या धावपळची बेसिंग करण्यासाठी विनंती करपा. ज्याच्या ठिकाणी गरज आहे अशा प्रत्येक ठिकाणी वचन पोहोचवण्यासाठी विनंती करपा. ऑनलाईन द्वारे देवा ती वचन पोहोचवण्यासाठी मदत कर. ठीक आहे फॉर्मच्या द्वारे करतो मेसेज केला पा. ठीक आहे हिलिंग कर पा. तिथे बेसिंग करण्यासाठी विनंती करपा. पुन्हा त्याला धन्यवाद तुझा आभार मानतो पा. त्याचं आत्मिक जीवन तू आशी केलं पा. त्यांना तू आतापर्यंत सांभाळ केला. धन्यवाद तुझा आभार मानतो पा. सेम टाइम लग्नाचा वाढदिवस त्याबद्दल धन्यवाद तुझा आभार मानतो पा. लग्न तू निवडलं होतं पा. आतापर्यंत टिकवलं माझ्या पा. लग्नाचा वाढदिवस आम्ही साजरा केला पा. आतापर्यंत जोडी सांभाळून केलं पा. त्याबद्दल धन्यवाद तुझा आभार मानतो पा. आणि काही लग्नाचे वाढदिवस मिळण्यासाठी दया तुझी कृपा करण्यासाठी विनंती पा. त्यांचं जीवन तू आशीर्वाद कर पा. ते का बच्चा दिलं पा. इतर देखील जीवन पेशण्यासाठी विनंती पा. आपण कटार कुटुंबामध्ये गायकूड कुटुंबात शांती समाधान दे पा. आणि तुझं करण्यासाठी विनंती कर पा. आतापर्यंत आम्हाला प्रेम तुम्ही राखलं त्याबद्दल आपला धन्यवाद तुझा आभार मानतो पा. कुटुंब ब्लेसिंग करा पा. जे भाई भाऊ वचन ऐकतात प्रत्येकाचं जीवन तू ब्लेसिंग करण्यासाठी विनंती कर पा. हरेकाची माग तू पूर्ण कर. पापेला कोणाचा मोका दे आभार मानतो पा. तुझी इच्छाचे प्लॅन करण्यासाठी आशीर्वाद भरून काढत भेटून तू ब्लेसिंग केली प्रश्न उत्तर त्याबद्दल आभार मानतो. आशीर्वाद भरून काढतो. मान सन्मान गौरव तुला दे पा.
जनता नव्हतं प्रभू येशू ख्रिस्त याच्या कोण आमेन.